बस सांगत जाईन त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये नोट्स प्रिपेअर करून टाका. काय रफ बिप काय बनवायची गरज नाही. राईट ना. ज्या काय फायनल नोट्स, शॉर्ट नोट्स बनवा, अदरवाईज तुमच्या लॉंग नोट्स बनवा, बट वन टाइम इथं करून टाका. ओके. वन टाइम तुमच्या असणार. आणि आता सांगून देतोय एनसीईआरटी मध्ये जे वर्ड्स आहेत त्यांना पण एक्स्ट्रॅक्ट करून घेतोय. राईट. सो तुम्हाला जर काय एनसीईआरटी मध्ये करायचं असेल तर एनसीईआरटी मधले स्टेटमेंट फक्त तुम्ही बघून त्याला क्लिअर करून टाकाल. बट इथं कॅटेगरायझेशन आहे, जे की तुम्हाला काय करेल की थोडंसं अंडरस्टँडिंग करून देण्यासाठी मदत करताना बघायला भेटेल. राईट ना. सो इन जनरल मध्ये काय केलं बाळांनो बघा, इथंच काही स्पेसिफिक ड्रग्स बद्दल बेसिकली टर्मिनॉलॉजी आलेली आहे. राईट ना. सो कोणता येतात ड्रग्सचं मिनिंग काय बनणार आहे ते समजून घ्या. ड्रग्स इज नथिंग बट काय असणार आहे बाळांनो माहिती आहे, एखादा केमिकल कंपाऊंड आहे, त्याचा मेडिकल पर्पजसाठी मी यूज केला. मेडिकल काय असणार आहे, पर्पज असणार आहे समजा. पर्पजसाठी जर यूज केला तर ते माझं काय झालं, ड्रग्स झालेलं आहे. समजतंय? अंडरस्टँड होतंय ड्रग्स. अरे तुम्ही कधी मेडिकल वरती असं वाचलंय का, केमिस्ट अँड ड्रग, ड्रग अँड केमिस्ट. राईट ना. ड्रग्स अँड केमिस्ट. तर मला सांगा केमिस्ट अँड ड्रग्स व्हॉट एव्हर, तुम्ही जर काही डिस्कस मध्ये करायचं म्हणतं तर ड्रग तिथं वर्ड दिलाय म्हणजे असं आहे का, तुम्ही गेला एखाद्या म्हणजे मेडिकलमध्ये आणि तुम्हाला कोकिन द्या 1 किलो, हिरोईन द्या 1 किलो असं मागता का? नाही ना. तुम्ही काय मागता, टॅबलेट्स मागता. कशाच्या? ज्या आपल्या मेडिसिनल पर्पजच्या असणार आहेत त्या. बट इमेजिन करा, त्यातलं एखादं मेडिसिन जे असणार आहे, राईट ना, मेडिसिन जे असणार आहे ते मेडिसिन और इव्हन काय असणार आहे, पर्टिक्युलरली ड्रग जे असणार आहे, इन शॉर्ट मध्ये मेनली मेन्शन करतो काय असणार आहे, ड्रग जे असणार आहे ते ड्रग अदर दॅन काय असणार आहे, मेडिकल पर्पज जर तुम्ही यूज करत असाल, राईट ना, मेडिसिन जे असणार आहे यूज यूज अदर दॅन मेडिकल पर्पज, मेडिकल पर्पजच्या व्यतिरिक्त जर का आपण अशा टाईपचे काय स्पेसिफिक ड्रग जर यूज करत असेल, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, ड्रग अब्यूज. ड्रग अब्यूज. अंडरस्टँड होतं ड्रग अब्यूजचं मिनिंग काय असणार आहे. एक तुम्ही मेडिसिन घेतलं, त्या मेडिसिनला प्रॉपर स्वतःसाठी काय असणार आहे, हेडेक होतंय, मेडिसिन घेतलं, राईट ना. किंवा बेसिकली काही सर्जरीसाठी जाताय तिथे मेडिसिन घेतलं, राईट ना. और इव्हन अदर कोणतेही रिझन असतं त्यासाठी तुम्ही मेडिसिन घेतलं तर त्याला इन शॉर्ट मध्ये मी काय म्हणणार आहे, ड्रग्ज म्हणणार आहे. बट त्या ड्रगचा मेडिकल पर्पज सोडून जर का मी यूज केला तर त्याला मी काय म्हणणार आहे, ड्रग अब्यूज. जस्ट लाईक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल काय दिलं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊ. बट या ड्रग्सच्या कन्सेप्टला अंडरस्टँड करून घेण्यासाठी तुम्हाला काय इथं काय पर्टिक्युलर काय केलंय की स्पेसिफिक प्रॉपर्टीज दिले त्यांच्याबद्दल आपण काय करूया, थोडंसं अंडरस्टँड करून घेऊया. बघा काय असणार आहे, एक वर्ड दिला ट्रॉन्क्युलायझर, काय असणार आहे, ट्रॉन्क्युलायझर. सेकंड काय असणार आहे, हिप्नोटिक. आणि इव्हन काय असणार आहे, सिडेटिव्ह. राईट ना. हॅल्युसिनेशन पण एक प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे. डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली काय असणार आहे ड्रगच्या, मी तुम्हाला यांच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेतोय, टर्मिनॉलॉजी असणार आहेत. तर सिच्युएशन काय असते की जेव्हा कधी एखादा पर्सन हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये असणार आहे, त्याला कोणत्या स्टेटमध्ये घेऊन जायचं मला, नॉर्मल स्टेटमध्ये. तर हे नॉर्मल स्टेटमध्ये घेऊन जाण्यासाठी मी काय करतो, ट्रॉन्क्युलायझर असं युज करतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा मी तुम्हाला सांगून देतो, तुम्ही झू मध्ये एखादा जर अॅनिमल इंजोर्ड झाला असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं काय माहिती का, लायन असेल किंवा टायगर असेल, इंजोर्ड जर झालं असेल तर तुम्ही त्याला मेडिकेशन द्यायला गेलं पाहिजे ऑब्व्हियसली झू मध्ये, म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ती. तुम्ही जर का त्याला मेडिकेशन द्यायला जर जात असाल तर पर्पज काय असणार, तुम्ही त्याला जाऊन पकडून तुम्ही त्याला मेडिसिन द्यायला जाणार आहे का रे, नाही. तो कधी तुम्हाला खाऊन टाकायला समजायचं नाही. राईट. म्हणजे डॉक्टरला डॉक्टरची गरज भासेल परत मग. सो इट्स बेटर टू काय करायला पाहिजे, त्याला दुरूनच आपण काय टाकतो, एक इंजेक्शनची गोळी मारतो, ट्रॉन्क्युलायझरची. राईट ना. ट्रॉन्क्युलायझरची काय असणार गोळी, तुम्ही कधी पाहिलेत का बघा मूवीज मध्ये असे खूप बरेच सीन येताना बघायला भेटणार आहेत. एक बुलेट असते, पुढे इंजेक्शन सारखी सुई असते आणि मागे रेड कलरचा एक नॉब लागलेला असतो बघा. पाहिलेत का नाही, शूट केलं तर पर्सन बेसिकली काय असणार तिथं झोपी जाताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, त्या कंडिशन मध्ये काय केलं की त्याला जो हायपर ऍक्टिव्हिटी एकदम अग्रेसिव्हनेस कंडिशन होती, त्याला आपण कोणत्या स्टेटमध्ये आलं, नॉर्मल स्टेटमध्ये. आता नॉर्मल स्टेट मधून मला त्याला एकदम एकदम काय करायचं की एकदम स्लो ऍक्टिव्हिटी मध्ये जर घेऊन जायचं असेल, लेस ऍक्टिव्ह जर करायचं असेल, तर मी कोणत्या टाईपचा ड्रग यूज करणार, सिडेटिव्ह फॉर्म मध्ये. राईट ना. फॉर एक्झाम्पल एनसायटीने तुम्हाला काय दिले बघा, की पर्टिक्युलरली मॉर्फिन. मॉर्फिनचा कंटेंट जर का तुम्ही एनसायटी मध्ये वाचला 142, राईट, तर त्याच्यामध्ये पेज नंबर मध्ये जर बघितलं तर सेकंड पॅराग्राफ जर दिलाय किंवा फर्स्ट पॅराग्राफ, त्याच्यामध्ये बघा सिडेटिव्ह हा वर्ड एक आला असणार आहे. भेटला, भेटला की नाही, कोणाकोणाला भेटला हात वरती करा. एक दोन तीन, बाकीचे चार. सिडेटिव्ह वर्ड भेटला की नाही तुम्हाला, बोला पॅराग्राफ फर्स्ट और सेकंड. हा, सेकंड. सेकंड मध्ये कुठे दिलं सांगा, तिकडे सिडेटिव्ह गेलेलं आहे, मॉर्फिनच्या रिलेटेड बघा दिलेलं आहे. पेज नंबर 143 जरा बघून घ्या. 143 मध्ये राईट हँड साईडला तुम्ही जर बघितलं तर लास्ट पॅराग्राफ जो असणार आहे, या ठिकाणी काय केलं असणार आहे की तुम्हाला दिलं असणार आहे बघा, कुठे, या ठिकाणी जरा शोधा, या रिजन मध्ये. राईट, इथे दिलाय सिडेटिव्ह वर्ड मॉर्फिनच्या कन्सर्न मध्ये.
राईट. सो सिडेटिव्ह हा काय करणार आहे बघा, जेव्हा एखादा पर्सन सर्जरीच्या केसमध्ये जर असेल, सर्जरी त्याला करायची असेल, तर ऑब्व्हियसली नॉर्मल ऍक्टिव्हिटी मधून त्याला लेस ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. नॉर्मल ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण एखादा कट टाकला तर डेफिनेटली त्याला फील होणार आहे, पेन होणार आहे. बट त्याच कंडिशनमध्ये मी सर्जरीच्या केसमध्ये जात असणार एका पेशंटला काय दिलं, मॉर्फिन दिलं. तर मॉर्फिन दिल्यानंतर त्याची बॉडी ऍक्टिव्ह राहणार आहे का लेस ऍक्टिव्ह होणार आहे? लेस ऍक्टिव्ह होताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी ते मेनली मेन्शन करून टाकलेत. बट एखाद्या पर्सन मला झोपेस घालवायचं राईट ना, तर तिथं आपण काय करतो, हिप्नोटिक नावाचं काय असणार आहे, टॅपचे ड्रग्स घेताना बघायला भेटणार आहे. काही केसेसमध्ये बघा, मी एखादा जर का अॅनिमल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर का काय करायचं मला पास करायचं असेल, तर त्याला इन जनरल मध्ये आपण काय करतो, अशा टाईपचे ड्रग्स देतो, मेडिसिन देणार, त्यांना झोपवून टाकणार, की जेणेकरून ट्रॅव्हलिंग मध्ये कसल्या प्रकारचा काय होऊ नको, इश्यू क्रिएट होऊ नये म्हणून. तर अशा केसेसमध्ये तुम्ही एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहेत. किंवा काही पर्सन मध्ये जे खूप अग्रेसिव्ह पर्सन असतात, त्यांना पण या टाईपचे काय केले, ट्रॉन्क्युलायझर देताना बघायला भेटणार आहे. तुम्ही आपल्या तर इंडियाच्या इतका जेलमध्ये असं होत नाही, बट आउट ऑफ इंडिया जे काही बेसिकली प्रिझन बघायला भेटणार आहेत, जेल वगैरे असणार आहेत, त्यांच्यामध्ये कोणी जर असा वेगळा कोणी आला ना, तर त्यांना मारायला कमी करत नाहीत, डायरेक्ट किल. मग अशामध्ये खूप सारे फाईट्स होताना बघायला भेटतात. ते फाईट्स मध्ये जनरली ते काही प्रिझनरचे गार्ड असणार आहेत, त्यांच्याकडे या टाईपच्या ट्रॉन्क्युलायझरच्या अरे काय असणाऱ्या हेप्नॉटिक नावाच्या बेसिकली गन्स असतात. डायरेक्टली ड्रग्स त्याच्यामध्ये मारून टाकतात. तो जो पेशंट म्हणजे जो हे असणार आहे पर्सन जो असणार आहे, तो तिथं स्लिप डाऊन होताना बघायला भेटणार किंवा इनॅक्टिव्हेट स्टेटमध्ये जाताना बघायला भेटणार. सो असे काही ड्रग्स एनसायडीने तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिलेत, त्यांच्याबद्दल आपण काय करणार इथे मेनली डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रगचे इथे काय केलं की डेफिनेशन तुम्हाला देऊन टाकलेत. अदर दॅन काय असणार आहे मेडिकल यूज, दिस इज नथिंग बट काय असणार आहे पर्टिक्युलरली ड्रग अब्यूज. ओके ना. तर मोस्टली जे ड्रग्स असणार आहेत ते जनरली तुमचे प्लांट बेस्ड आहेत, और फ्लॉवरिंग प्लांट्स बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. जस्ट लाईक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर कोणते असणार आहेत बघा, तुम्हाला एक्झाम्पल दिलेत कोणकोणते. ओपोइड एक एक्झाम्पल दिले बघा. सेकंड काय असणार आहे की पर्टिक्युलर कॅनॅबिनॉइड्स दिलेले. थर्ड वन काय दिले, कोका अल्कलॉइड सेन्सिटिव्ह दिलेले. तीन एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये पर्पजफुली काय करायचे थोडंसं त्यांना ठेवून घ्या. कोणकोणते आलेत, ओपिओइड, कॅनॅबिनॉइड अँड कोका अल्कलॉइड दिलेले राईट ना. तर हे सगळे जे ड्रग्स असणार आहेत ऑन बेस्ड काय असणार आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांटचं मिनिंग समजतंय, अँजिओस्पर्मिक प्लांट असतात बघा, जे फ्लॉवर म्हणजे ब्लूम करताना बघायला भेटणार, ज्यांच्यामध्ये फ्रुट्स येताना बघायला भेटणार त्या फ्लॉवर म्हणजे त्या पर्टिक्युलर प्लांट्सला आपण अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हणतोय. तर हे तिन्ही जे एक्झाम्पल दिलेत, ओपिओइड, कॅनॅबिनॉइड अँड कोका अल्कलॉइड्स आर दी फ्लॉवरिंग प्लांट्स, आणि त्यांच्यापासून आपण काय करतोय, ड्रग्स घेतोय. बट एनसेटिन एक अलग म्हणजे एक एक्झाम्पल येताना बघायला भेटणार, त्याचं नाव असणार बनवून LSD. तर माझं सिंपल सुद्धा म्हणणं काय माहिती आहे का, की जे काय तुमचे ड्रग्स असणार आहेत त्या ड्रग्सच्या शेजारीच किंवा वरती पेजच्या काय बेसिकली हायलाइट इथं करून टाका. तुम्हाला लिहायचं वरती LSD, आणि LSD चा लॉंग फॉर्म लिहा, लिसार्जिक राईट ना, लिसार्जिक ऍसिड डायएथिलामाइड. कंपल्सरी तुम्हाला त्यावरती लिहून ठेवणं गरजेचं आहे. LSD बद्दल लिहिलं, LSD चा लॉंग फॉर्म काय लिहिला तुम्ही, लिसार्जिक ऍसिड डायएथिलामाइड. ओके. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, द सोर्स. सोर्स ऑफ दिस पर्टिक्युलरली काय असणार आहे आपल्या ड्रगचा, जर घ्यायचं म्हटलं तर असणार एक फंगस और एक फंजाय. ठीक आहे, काय असणार एक फंजाय येताना बघायला भेटणार आहे. सो दिस LSD और लिसार्जिक ऍसिड डायथेलामाइड इज ऑप्टेन फ्रॉम द काय असणार आहे फंजाय राईट ना. ठीक, एक्झाम्पल काय करायचं त्याच्यामध्ये मेनली माहित असून द्या. आता या फंजाचा बेसिल काय लिहिला तुम्ही, सोर्स लिहून टाकला, सोर्स काय लिहिला, फंजाय लिहून टाकला. देन यामध्ये बेसिकली जी सोर्स फंजाय, फंजामध्ये खूप सारे फंजाय, सगळ्याच फंजाय असणार आहेत का, नाही. तर त्याच्यामध्ये जी बेसिकली नेम असणार आहे त्या नेम मध्ये मेनली इन्क्लूड करून घ्या, क्लॅव्हिसिप्स पर्फुरिया. क्लॅव्हिसिप्स पर्प्युरी और पर्पुरिया बेसिकली मेनली मेन्शन करून घेतो, क्लॅव्हिसिप्स पर्पुरिया और पर्पुरी. येस, हे नाव तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, क्लॅव्हिसिप्स पर्पुरिया. ध्यानात राहील. LSD बद्दल एनसेडी याच्याबद्दल काही हायलाइट केलं नाही, बट मास्टर द एनसेडी मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन नक्की बघायला भेटेल. सो टू नो द बेसिकली काय असणार आहे LSD चा लॉंग फॉर्म, त्याचा काय असणार आहे, एक सोर्स काय असणार आहे, आणि त्या सोर्सचं नाव काय असणार. क्लिअर झाले इथपर्यंत. ओके. आता कंडिशन काय असणार आहे की LSD कुठून भेटतं त्याच्याबद्दल जास्त एनसेडी हायलाइट केलं नाही, बट मी तुम्हाला एक पॉईंट सांगून देतो बघा. आता जसं विंटर सीझन मध्ये आपल्या फार्म मध्ये मेन जे क्रॉप बघायला म्हटलं तर कोणतं असणार आहे, बीटचं. अरे आहे की नाही. आता मोस्टली तुमच्यापैकी मॅक्झिमम जे स्टुडंट असणार आहेत ते काय असणार, नगरकडून बिलॉंग करताना बघायला भेटणार आहेत राईट ना. तर नगरमधून येत असताना नगरमध्ये या टाइम पिरियडमध्ये एक फेस्टिवल सेलिब्रेट केलं जातं, हुरडा फेस्टिवल. अरे करतात की नाही, राईट ना, हुरडा फेस्टिवल. आता हुरडा फेस्टिवल मध्ये तुमचा मेन क्रॉप काय असते, क्रॉप हेच असते ना आपलं, वीटच असते ना. कच्चे जे ग्रेन असणार आहेत
बीटचे ते आपण काय करतो माहिती का, बाहेर काढतो, त्याला भरडतो थोडंसं, त्याला गरम केलं जातं तव्यामध्ये, त्यानंतर त्याला असा तडका टाकून असं पार्टी म्हणून बेसिकली खाताना बघायला भेटणार इन फ्युचर मध्ये. आणि सायमल्टेनियसली तुमच्याकडे या टायमिंग मध्ये आय थिंक मला वाटतं चिक्कूचा पण बेसिकली नंबर जास्त असतोय, ग्रो जास्त चांगले होताना बघायला भेटणार आहे. नगरमध्ये एकदा अटेंड केलं होतं. खूप सारं बेसिकली त्याच्यामध्ये खाणं पिणं एकदम नॅचरल, बाजरीची भाकरी, then त्यानंतर असे भोगीची भाजी असल्यासारखे मल्टिपल काय असणार की व्हेजिटेबल्स. सो सिच्युएशन समजून घ्या. आता मला ह्याच्यामध्ये काय सांगायचं, जे ग्रेनची बेसिकली म्हणजे गव्हाची जर का तुम्ही लोंबी बघितली असेल बघा, सगळे त्याच्यावरती काय असणार, सीड लागताना बघायला भेटणार आहे ना, मोठी अशी येताना बघायला भेटणार आहे. आता ती जर का लोंबीच म्हणतात त्याला, हा, ओंबी, आमच्याकडे लोंबी म्हणतात, तुमच्याकडे ओंबी म्हणतात, ठीक आहे. मला काय म्हणायचं समजलं का तुम्हाला? हा, ते जर का ग्रीनचं झालं ड्राय, तर कोणता कलर येणार आहे? थोडासा ब्राऊन कलर, येलोइश कलर तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. आता इमेजिन करा ते ड्राय झालेलं आहे. इमेजिन होतंय का नाही सांगा पहिल्यांदा. मला सांगा, ती ओंबी बघितलंय का कोणी इथं? कोणी आहे का ज्याने पाहिलंच नाही कधी? बीटचं क्रॉप बघितलंच नाही, आहे का कोणी इथं? बीटचं क्रॉप, गव्हाचं पीक बघितलंच नाही कोणी, आहे का? सगळ्यांनी बघितलेलं आहे. गुड. आता त्या समजून घ्या, त्या ओंबीला बेसिकली तुम्ही ट्राय केलं, तर ट्राय केल्यानंतर कसं एकदम ब्राऊन कलर थोडासा किंवा येलो कलर बघायला भेटणार आहेत. यावरती इमेजिन करा ब्लॅक कलरची फंगस लागलेली आहे. ब्लॅक कलरची काय झाले? फंगस लागले. ही ब्लॅक कलरचीच फंगस म्हणजे कोण आहे माहिती का? क्लेविसिप्स पर्पुरिया. क्लेविसिप्स पर्पुरिया. आता सायंटिस्टनी काय करायला चालू केलं माहिती का? हे ज्यावेळी क्लेविसिप्स पर्पुरियाचं आयडेंटिफिकेशन केलं, राईट ना, ज्या रिसर्चेस त्याच्यावरती बघत होते, तर अचानकच एका बीटवरती अशी ब्लॅक कलरची फंगाई कशी काय ग्रो व्हायला लागली. तर त्यांनी त्याचा स्टडी केला. स्टडी केल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आयडेंटिफाय झाली की वन ऑफ द ग्रेटेस्ट बेसिकली काय असणार आहे, सिडेटिव्ह फॉर्म मध्ये काय असणार आहे, सिडेटिव्ह फॉर्म मध्ये ही LSD नावाचं काय असणार ड्रग्स त्याच्यातून ऑप्टेन केलं गेलं होतं. 1960 और 1965च्या एज पिरियड मध्ये जर बघितलं ना, सगळ्यात कॉमन आणि फेमस कोणतं ड्रग होतं त्या बाळांनो? LSD होतं. रस्त्यावरती बेसिकली लोक तुम्हाला अमेरिकन जे हिप्पीज असणार, जनरली आपण डिस्कस करतो हिप्पीज, राईट ना, ज्यांना बेसिकली खाणं पिणं उठणं बसणं काय कधी असतं काहीच माहित नाही, राईट ना, फोर रेग्युलेटरी प्रिन्सिपल काय असतं काहीच माहित नाही, तर त्यांच्यामध्ये कॉमन ऍडिक्शन जे होतं ते कोणाचं होतं? LSDचं येताना बघायला भेटत होतं. म्हणजे बघा किती खतरनाक लेवल. आज पण त्याचे बेसिकली यूज चांगला होताना बघायला भेटणार आहे. अलग अलग ठिकाणी तुम्हाला ड्रग असे डिस्ट्रीब्युट होताना बघायला भेटणार आहे. सो त्यातलं एक एक्झाम्पल इथे इन्क्लूड करून टाकलेत LSD. तर LSD ची बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू काय असणार, त्याचा लॉंग फॉर्म, त्याचा सोर्स आणि फर्दर काय असणार कोणता ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये युज केला जातो, ही तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बरं, माझा सिंपलचा क्वेश्चन आहे, काल कॅन्सरचे क्वेश्चन सॉल्व्ह तुम्ही केले का? अरे केले की नाही? सॉल्व्ह होतात की नाही, जातात डोक्यावरून? होत आहेत ना? का डिफिकल्टी येत्या? नाही? ठीक आहे. जर येत असेल तर येऊन विचारा. आज लवकर जाईन, 5 पर्यंत असणार आहे, त्यामुळे या. ठीक आहे. ड्रग्स मध्ये स्पेशली 3 टाईपचे असणार आहेत: ओपिओइड, कॅनॅबिनॉइड अँड कोका अल्कलॉइड. तर आता पहिला टॉपिक आपला जो चालू होणार आहे इज नथिंग बट काय असणार तुमचा? येस, ओपिओइड्स बद्दल आपण इथे चालू करतोय. तुमचा सरळ सरळ ऍज इट इज कंटेंट जो दिसतोय ना, तुमच्यासमोर ओपन करून ठेवलंय. तुमचं काम असणार आहे फटाफट फटाफट नोट डाऊन करून घ्याल, राईट ना. मी एक्सप्लेन करत देणार आहे, तुम्ही त्याला बेसिकली काय करा, तुम्ही ऐकून घ्या आणि त्यामध्ये बाकीचा जो कंटेंट असणार तुम्ही नोट डाऊन करायला चालू करू शकता. बघा, फर्स्ट ऑफ ऑल ओपिओइड साठी तुम्हाला इथं काय दिलं बाळांनो? त्याचं एक्झाम्पल, एक्झाम्पल मध्ये पहिलं एक्झाम्पल असणार आहे मॉर्फिन. आणि मॉर्फिन जे आहे ते या केसमध्ये नॅचरल एक बेसिकली प्रॉडक्ट असणार आहे, राईट ना. नॅचरल बेसिकली प्रॉडक्ट बनतोय. सो हा प्रोस्पेक्टिव्ह तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, या मॉर्फिन पासूनच आपण सेकंड बेसिकली काय केलं जातं की याच्यामध्ये सिंथेटिक व्हर्जन ओपिओइडचं बनवतो, इज नथिंग बट असणार आहे हिरोईन. पिक्चर मधली नाही, पिक्चर मधली हिरोईन नाही आपल्याला इथं बनवायची. इथं ड्रगच्या फॉर्म मध्ये, पावडरच्या फॉर्म मध्ये आपण काय बनवतो, त्या टाइपचे स्पेसिफिकली आपण एक मेडिसिन बनवताना बघायला भेटणार. मेडिसिन नाही, सॉरी, एक ड्रग्स बनताना बघायला भेटणार आहे. मॉर्फिन इट्स अँड मेडिसिन, बट हिरोईन इट्स अँड ड्रग, राईट ना. ड्रग म्हणजे कसं असणार की त्याचा मिसयूज मेजरली होताना बघायला भेटणार आहे. मॉर्फिनचा पण मिसयूज झालेला आहे, नाही असं नाही, पण हे माहित असायला पाहिजे. आता या केसमध्ये जे काही हिरोईन बनणार आहे त्या हिरोईनच्या काही प्रॉपर्टी दिलेत, राईट ना. आपली हिरोईन मस्तपैकी उंच असते, दिसायला सुंदर असते, राईट ना, इकडे तिकडे ठुमक ठुमक बेसिकली गाणी बिगे, राईट ना, ऍक्टिंग करताना बघायला भेटणार आहे. ही हिरोईन वेगळी आहे. ती कशी असणार तुम्हाला? व्हाईट कलरची बघायला भेटणार. कमॉन, कोणता कलर असणार आहे? व्हाईट कलर आला. सांगा, याची जर का स्मेल घ्यायची म्हणते तर असणार का स्मेल याला? नाही, ओडरलेस आहे. देन त्यानंतर दिलेत बिटर, टेस्ट कशी असणार आहे? बिटर, कडवट थोडी येताना बघायला भेटणार आहे. आणि फर्दर हिचं जे टेक्स्चर जे असणार आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? क्रिस्टलाइन. अंडरस्टँड होते? सो यांच्यामध्ये काही स्पेसिफिकली 4 प्रॉपर्टी तुम्हाला कंपल्सरी माहिती असायला पाहिजे. इट्स अन ओडरलेस, व्हाईट कलर, क्रिस्टलाइन अँड बिटर टेस्ट. ओके, या फॉर्म मध्ये प्रॉपर्टी याच्यामध्ये झालेली. नाव द नेक्स्ट वन जो येताना बघायला भेटणार आहे याच पर्टिक्युलर ओपॉइड मध्ये एक एक्झाम्पल येतं तुमचं स्मॅक. आता स्मॅक काय असतं हे सांगून देईन, बट हे 3 तुमचे काय माहिती आहे का एक्झाम्पल कोणाचे? ओपॉइडचे माहित असायला पाहिजे. कमॉन, पहिलं काय होतं आपलं? मॉर्फिन. कमॉन, पहिलं काय असणार आहे? दुसरा, देन स्मॅक काय असणार आहे? स्मॅक.
हे 3 बेसिकली प्रॉडक्ट समजले. नाव द नेक्स्ट वन आपण याच्यामध्ये काय करणार की यांचा सोर्स जो असणार तो आयडेंटिफाय करणार आहे. जेव्हा कधी बेसिकली तुम्ही सोर्स आयडेंटिफाय करून दिला जाणार आहे, ऑब्व्हियसली मला सांगा या ओपॉइडचं फॉर्मेशन घेणार आहे, अॅनिमल येणार, प्लांट घेणार का फंजाई घेणार आहे? प्लांट घेणार आहे ना, बिकॉज these three drugs are obtained from the plant based or flowering plants पासून घेतोय. सो याच्यामध्ये एक प्लांटचं नाव दिलंय, कॉमन नेम जे असणार आहे त्याला म्हणतो आपण पोपे प्लांट, राईट ना, पोपे प्लांट. काय म्हणणार आहे आपण याला? पोपे प्लांट कॉमन नेम असणार आहे. सायंटिफिक नेम जरी विचारलं गेलं तर माहित असायला पाहिजे, पेपेवर सोमिनिफेरम. कमॉन, काय म्हणणार आहे? पेपेवर सोमिनिफेरम, पेपेवर सोमिनिफेरम. ध्यानात राहील. कमॉन, पहिले बेसिकली कॉमन नेम काय असणार आहे? अरे बोला. त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम पेपेवर सोमिनिफेरम, पेपेवर सोमिनिफेरम. आता सिच्युएशन काय चालली बघा, या प्लांट्स मध्ये इन जनरल मध्ये आपण काय करतो माहितीये का, यांचं फ्रूट युज करणार आहे. सोर्स मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर जे पोपे प्लांट असणार आहे, काय मेनली मेन्शन करतोय? पोपे प्लांट जे असणार आहे, ह्या प्लांटचं आपण फ्रूट युज करतो. काय करणार आहे? फ्रूट. आता फ्रूट मध्ये पण एकदम रायपन कंडिशन मध्ये नाही, अनरायपन कंडिशन मध्ये जे असणार आहे, राईट ना, त्या बेसिकली फ्रूटला आपण इथे युज करणार आहोत. क्लॅरिटी येते. आता कंडिशन काय केली जाते, कशी परफॉर्म केली जाते ते सांगून देतो. जस्ट इमेजिन करा की बेसिकली जर का ते प्लांट असेल, त्या प्लांटला बरोबर टॉपला काय असणार, असं हे फ्रुट्स येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. या फॉर्म मध्ये काय असतंय, पॉपी प्लांटचं एक फ्रूट येताना बघायला भेटणार आहे. सिच्युएशन अशी होती की हे फ्रूट कसं बघायला भेटणार तुम्हाला, अनरायपन कंडिशन मध्ये असणार आहे. पिकले का अजून नाही? तर या प्लांटला काय केलं माहिती या फ्रूटला बेसिकली आपण इथे कट मारतो, राईट ना. ह्याला जर का कट टाकला तर कट केल्यानंतर तुम्ही बघा इन जनरल मध्ये तुम्ही मँगो इव्हन कन्सिडर करा. मँगोचा आता सीझन यायला लागला, मँगोला जर का तुम्ही एक छोटासा कट जर टाकला तर मला सांगा त्याच्या आउटर मोस्ट पार्ट मधून, ना की बेसिकली पिकलेल्या अनरायपन कंडिशन मध्ये असणार आहेत, त्याच्या बॉडी मधून किंवा त्याच्या त्या फ्रूट मधून एक बेसिकली काय असणार आहे, लेटेक्स बाहेर येताना बघायला भेटणार आहे. अरे कधी पाहिले का नाही, चिक आपण त्याला मेनली मेन्शन करतो, ते काय असणार आहे, लेटेक्स बाहेर येताना बघायला भेटणार आहे. आता हा जो बेसिकली इथून ड्रिपिंग होताना बघायला भेटणार याचे स्ट्रक्चर दिस इज नथिंग बट काय असणार, लेटेक्स. काय असणार आहे आपले, लेटेक्स. या लेटेक्सला आपण प्युरिफाय करतो, काय करणार आहे, प्युरिफाय करताना बघायला भेटणार आहे. आणि प्युरिफाय करून जे बनतं इज नथिंग बट मॉर्फिन. काय बनणार आहे, मॉर्फिन बनताना बघायला भेटणार. अंडरस्टँड होतोय मॉर्फिन कसं बनलं? पोपेवर सेमिनिफेरम प्लांटचं आपण बेसिकली अनरायपन फ्रूट घेतलं, त्याला कट टाकला, त्याच्यापासून बनलं आपलं लॅटेक्स, ज्याला ओपियम असं मेनली मेन्शन केलं जातं. ह्या लॅटेक्सला प्युअर करून जे माझं ड्रग्स भेटलं ते काय भेटलं, माझं मॉर्फिन. अंडरस्टँड होते. आता मॉर्फिन वरती एक रिॲक्शन मी परफॉर्म करणार आहे. काय करणार आहे, रिॲक्शन. ही रिॲक्शन कोणती असते, ऍसिटायलेशन. काय करणार आहे मी याच्यामध्ये, ऍसिटायलेशन ही एक रिएक्शन परफॉर्म केली जाणार आहे, ऍसिटायलेशन. ज्यावेळी ऍसिटायलेशन करण मॉर्फिनचं, त्यावेळी मला भेटते हिरोईन. काय भेटणार आहे, हिरोईन. तर मला सांगा याच्यामध्ये नॅचरल ऑब्विसली कोण झालं, तुमचं मॉर्फिन झालं. आणि त्या मॉर्फिनला मी केमिकली रिॲक्ट करून सिंथेटिक व्हर्जन कोणाचा काढला, हिरोईनचा झाला. तर कोण सिंथेटिक आहे आणि कोण नॅचरल आहे, अंडरस्टँड झाले का याच्यामध्ये? एस एनी इज देर एनी डाऊट? क्लिअर होतंय? सर पर्स्पेक्टिव्ह आपण काय केलं, टॉपिक कव्हर करून घेतले. आता बॉडीमध्ये इनटेक करण्याचा जो बेसिकली प्रोसिजर असणार आहे, एक तर काय असणार आहे, स्नॉटिंग करा. तुम्ही बघितलं असेल बघा खूप साऱ्या मूवीज मध्ये ड्रग जे असणार त्याच्यामध्ये काय असणार, हिरोईन असणार आहे, पावडर बनवली जाते, डॉरल किंवा नोट असणार आहे, तिला राऊंड केली जाणार आहे, नाकात गाठली जाणार आहे, स्नॉटिंग करताना बघायला भेटणार आहे. राईट. और इव्हन काय असणार आहे, इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये मॉर्फिन जे असणार आहे, त्या मॉर्फिन मध्ये काय असणार, इंजेक्शन डायरेक्ट तुमच्या बॉडीमध्ये दिलं जाणार आहे. सर्जरीच्या केसमध्ये आपण काय करू शकतो की त्याचा युटिलाइज करू शकतो. बट एखादा पर्सन ऍडिक्टेड जर झाला असेल तर इंट्रावेनस ड्रग्स मॉर्फिनचं घेतलं जातं मला. इंट्रावेनसली ड्रग म्हणजे 2 वेने घेतलं, एकदा स्नॉटिंग केलं किंवा इंजेक्शनच्या थ्रू बॉडीमध्ये इंजेक्ट करून टाकलं. सो दिस आर दी रूट ऑफ काय असणार, इनटेक ऑफ दिस ड्रग्स. एनी डाऊट? नोट डाऊन करून घेतलंय सगळं? समजलं याच्यामध्ये काय चाललेलं आहे, राईट. सो या प्रॉपर्टीजला काय करा की मेनली माहित असणं गरजेचं आहे. सो जे काही क्वेश्चन विचारतो त्या क्वेश्चनच्या पर्स्पेक्टिव्ह काय करा की आन्सरिंग करा, राईट ना. याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉयज मध्ये सेपरेट सेपरेट आपण टाकूया. पहिल्यांदा बेसिकली जो आपण बैठलाय एक्झाम्पल बैठलाय, सांगा बॉयज एक्झाम्पल मध्ये पहिलं आपण कोणतं बैठलं, बॉय गर्ल्सने बोलायचं नाही, काय असणार आहे, मॉर्फिन. सांगा नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे? हा, नॅचरल. सेकंड एक्झाम्पल काय बैठलं, हिरोईन. सांगा आर्टिफिशियल और नॅचरल? आर्टिफिशियल असणार आहे. अजून एक एक्झाम्पल बैठलं, काय भेटलं, स्मॅक. स्मॅच नाही र, स्मॅक. काय असणार आहे, स्मॅक. ठीक आहे, तर यांनी प्रॉपर्टी सांगून दिलेत. आता महत्वाची गोष्ट, तुमचे जे हिरोईन असणार त्या हिरोईनचे आपण 4 प्रॉपर्टी भेटत. सांगा पहिलं कसं आहे, देन देन बिटर टेस्ट आहे आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आलं. क्लॅरिटी आली, समजतं याच्यामध्ये, राईट ना. देन त्यानंतर आपण काय केलं की यांचे एक्झाम्पल, राईट ना, एक्झाम्पल समजून घेतलेत. आता या केसमध्ये आपण सोर्स बैठलेले, राईट ना. सो सोर्स मध्ये गर्ल्स मध्ये सांगा सोर्स काय असणार त्याचा, हा,
सांगा मला पर्टिक्युलर सांगा, प्लांटचं नाव काय होतं, कॉमन नेम काय प्लांटचं नाव? हा, पोपे प्लांट. काय म्हणणार आहे? हा, त्याचं सायंटिफिक नेम? सर समजून घ्या तुमचं, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला एक्झाम द्यायचे आहेत. अरे काय म्हणणार आहे? पॅपेवर सोमिनिफेरम. काय म्हणणार आहे? सांगा ह्या प्लांटचा आपण कोणता पार्ट युज केला, लिव्स, फ्रुट्स और इन्फ्लोरेसन्स? कसं, रॅपन और अनरॅपन? अनरॅपन कंडिशन मध्ये झालं, रॅटनला कट केला, लॅटेक्स बाहेर आलं, त्याच्यापासून काय मिळवलं आपण? मॉर्फिन घेतलं. देन त्यानंतर सेकंड जो होता तो कसा बनवला सांगा? आर्टिफिशियल घेतलं होतं, राईट ना? कोणाची काय रिएक्शन केली सांगा? ऑफ व्हॉट? मॉर्फिन ना. मॉर्फिनचं काय केलं? ऍसिडायलेशन केलं. तर काय भेटलं मला इथं? हिरोईन भेटलं, राईट ना? ही प्रॉपर्टी आपण डिस्कस केली. देन त्यानंतर इनटेक करण्याचे दोन रूट भेटले. पहिला कोणता सांगा? स्नॉटिंग, राईट ना? दुसरा? एनी डाऊट? समजले? तर पहिल्यांदा बेसिकली आपण सेमिनिफेरस, येस ना, पॅपेवर सेमिनिफेरसचे पण एक्झाम्पल कव्हर करून घेतले. नाव तर याच्यामध्ये प्रॉपर्टी काय असणार नीट समजून घ्या. आता इमेजिन करा, एखाद्या पर्सनने काय घेतलं माहितीये का, मॉर्फिन जर घेतलं, राईट ना? मॉर्फिन जर घेत असेल तर बॉडीमध्ये मॉर्फिनचे जे काही क्रिस्टल तुम्हाला येताना बघायला भेटणार या फॉर्म मध्ये, किंवा हिरोईन जर असेल, राईट ना, और हिरोईन जर आपण डिस्कस करायला गेलो तर या फॉर्म मध्ये जे क्रिस्टल असणार आहे ते क्रिस्टल बॉडीमध्ये काय असणार, एंटर करणार आहेत आणि बॉडीमध्ये दोन स्पेसिफिकली पार्ट बरोबर एक असणार आहे ऍक्ट होताना बघायला भेटणार. फर्स्ट वन याच्यामध्ये बघायला भेटणार आहे, एक म्हणजे काय असणार आहे, सीएनएस, राईट ना, सेंट्रल नर्वस सिस्टम, राईट ना. हे रिसेप्टर आपले कुठे प्रेझेंट आहेत? सीएनएस वरती. ब्रेन वरती नसतात बाळांनो. कुठे असणार आहेत? सीएनएस वरती येताना बघायला भेटणार आहेत. मग काय काय सर बरोबर सांगितलं तुम्ही, सीएनएस मध्ये ब्रेन नाही, त्याच्यावरती रिसेप्टर नसणार आहेत. अरे खोळ्यांनो, तुमचा ब्रेन कामातनं गेलेला आहे, फक्त तुमची सीएनएस चालू आहे, राईट ना? तुमचा ब्रेन फक्त कामातनं गेलेला आहे, बाकी सगळं सीएनएस एकदम परफेक्ट तुमची काम करते, काही डाऊटच नाही त्याच्याबद्दल. काय म्हणायचं तुला? सीएनएस चालू आहे का नाही? आणि ब्रेन चालू आहे. तर प्रॉपर्टीला काय काय नीट समजून घ्या. इन शॉर्ट मला काय सांगायचं की जे तुमचे बेसिकली जे रिसेप्टर असणार आहेत, काय असणार आहेत? रिसेप्टर, ओपिओइडचे बेसिकली रिसेप्टर असणार आहेत, आपल्या सीएनएस वरती प्रेझेंट आहेत, ब्रेन वरती पण आहेत ना? कार्टेनो समजून घ्या, इथं काय असणार, ब्रेन वरती यांचे रिसेप्टर असताना बघायला भेटणार. सेकंड थिंग तुम्हाला दिले GIT, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. काय असणार आहे? GIT. म्हणजे मला याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं, एक तर सीएनएस असणार आहे आणि सेकंड काय असणार आहे? GIT. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही मॉर्फिन और बेसिकली हिरोईन बाय द स्नॉटिंग, बाय द बेसिकली काय असणार, तुम्ही इंजेक्शन जर केलं तर डेफिनेटली बॉडीमध्ये ह्या दोन ठिकाणी काय असणार, त्यांचे ऍक्शन होताना बघायला भेटणार. ओके, तर पर्स्पेक्टिव्ह त्याची काय असणार आहे, मोड ऑफ ऍक्शन कुठे होणार आहे माहित असणं गरजेचं. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, स्ट्रेट फॉरवर्ड. तुम्ही जर का ह्याच्यामध्ये जरा जरी स्किप केलं, सांगून देतोय हातातले सिंपल साधे क्वेश्चनचे मार्क्स आहे ना तुम्ही घालून बसणार आहे. जे काय सांगतो ना त्यांना व्यवस्थित फक्त काय मेंटेन करून ठेवा, बाकी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आता एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर इफेक्ट ऑन काय असणार आहे बॉडीवरती. आता मॉर्फिन इन जनरल मध्ये मला सांगा आपण कोणत्या केसमध्ये घेतोय रे? सर्जरीच्या केसमध्ये, राईट ना? समजून घ्या. ऑलमोस्ट जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं ना तर मॉर्फिन बद्दल एक स्टोरी बेसिकली याच्यामध्ये फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. टू ऑलमोस्ट वर्ल्ड वॉर सेकंडच्या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो, राईट ना, वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये एक पेन किलर खूप जबरदस्त फेमस झालं होतं. फर्स्ट तुम्हाला माहिती आहे का कोणतं एक पर्टिक्युलरली पेन किलर? अरे पेनिसिलिन. कोणापासून घेतलेलं आपण? माहिती आहे तुम्हाला काय? अरे 10th पर्यंत झालं असेल यार मला असं वाटतं, राईट ना? 10th मध्ये अरे तुमच्या याच्यामध्ये मायक्रोब्स इन एव्हरीडे लाईफ, तुम्हाला हा चॅप्टर बेसिकली होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं माहितीये का? अँटीबायोटिकचं प्रोडक्शन घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये हा एक अँटीबायोटिक दिलाय कोणता? पेनिसिलिन. पेनिसिलिन इज फाउंड बाय द पेनिसिलियम नॉटटम नावची काय असणार, एक फंजाय असणार आहे, त्याच्यापासून बेसिकली काय केलं माहिती, आयडेंटिफिकेशन करून घेतले. बट नाव यू विल स्टडी अबाउट द काय असणार आहे, मॉर्फिन. तर मॉर्फिन जे असणार आहे ना, सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये एक पर्टिक्युलर काय असणार ड्रग्स आयडेंटिफाय झालं. इतकं जबरदस्त लेवलचं हे एक पेन किलर बनलं की काय सांगायचं. त्या सिच्युएशन मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये कितीतरी पर्टिक्युलरली एकदम वॉर झालेत आणि कितीतरी सोल्जर त्याच्यामध्ये डेड फॉर्म मध्ये निघत होते, इंजोर्ड व्हायचे बॉम्बने, बुलेट्सने, डिफरंट डिफरंट टाईपचे काय असणार त्याच्यामध्ये इंजुरीज होताना बघायला भेटणार आहेत. पण त्या पेन मधून सर्व्हाइव्ह होण्यासाठी त्यांना मदत कोण करत होतं? मॉर्फिन. म्हणजे त्यावेळी जी मॉर्फिनची एक बेसिकली हाईक क्रिएट झाली होती ना, ते आज पण ऍज इट इज बघायला भेटणार. पण आता काय झालं की त्या मॉर्फिनचा मिसयूज व्हायला लागला, ऍज अ ड्रग म्हणून युज करतोय आपण, राईट ना? तरी कंडिशन काय करायचं त्याच्यामध्ये माहित असू द्यात. सो या मॉर्फिनची एक प्रॉपर्टी असते बाळून, सेडेटिव्ह फॉर्म मध्ये घेऊन जाताना बघायला भेटणार आहे. म्हणजे जो पर्सन इमॅजिन करा, ज्याला इतक्या हाय अमाऊंट मध्ये पेन व्हायला लागलेले आहेत बुलेट्स लागल्यानंतर बॉम्ब ब्लास्ट मध्ये, तर त्याला मला काय करायचं आहे की त्या स्टेट मधून
एकदम लो ऍक्टिव्हेट करायचंय राईट ना, स्लो डाऊन करायचंय, तर आपण त्याला काय करतो, मॉर्फिन देतो. कारण की सेडेटिव्हचं नेचर आपण घेतलं होतं लेस ऍक्टिव्ह और नॉर्मल ऍक्टिव्ह रे. लेस ऍक्टिव्ह मगाशीच आपण त्याचं मिनिंग समजून घेतलं ना सेडेटिव्हचं, तर लेस ऍक्टिव्ह करताना बघायला भेटणार. प्रॉपर्टीज काय काय मेनली माहित असून द्यात. नाव द नेक्स्ट वन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर जो पर्सन कुठे जाणार आहे, सर्जरीसाठी स्पेशली जाणार आहे, त्या पेशंटला आपण काय देतोय, मॉर्फिन देताना बघायला भेटणार आहे, बिकॉज इट्स ऍक्ट अ सेडेटिव्ह. आणि सेकंड थिंग काय असणार आहे, पेन किलर ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. त्या सिंपल सिंपल प्रॉपर्टीज मेनली मेन्शन करून टाकलेल्या आहेत. सेकंड थिंग काय असणार आहे, जर एखाद्या पर्सन काय घेतलं, हिरोईन जर घेतलं, तर बॉडी डिप्रेशन स्टेट मध्ये जाताना बघायला भेटणार आहे, एकदम डिप्रेस होताना बघायला भेटणार आहे. बॉडीची काय ऍक्टिव्हिटी होत नाही बाळा. राईट ना. डिप्रेशन म्हणजे काय असणार आहे, की तुम्ही एकदम मेनली मेन्शन करू शकता, कोणत्याही बॉडीची डिफरंट डिफरंट ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायलाच भेटणार नाही. इनऍक्टिव्ह स्टेटमध्ये जाताना बघायला भेटणार, बॉडी एकदम स्लो डाऊन फंक्शन मध्ये होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. जस्ट रिसेंटली जर डिस्कस करायचं म्हटलं तर 31 डिसेंबर झाल्यानंतर ना लोकांनी कितीतरी डिफरंट डिफरंट युथ मध्ये, एस्पेशली सांगू देतो युथ मध्ये, राईट ना, युथने काय केलं, ड्रग्स घेतले, अल्कोहोल घेतलं. आता ड्रग्स अल्कोहोल जर का या टाईपचे घेत असतील, तर बॉडीमध्ये जर का सिडेटिव्ह फॉर्म मध्ये जर का तो ऍक्ट झाला, और इव्हन काय असणार डिप्रेसंट और स्लो डाऊन बॉडीवरती जर ऍक्ट झाला, तर बॉडीची बेसिकली मुवमेंट काय चालली काही समजत नाही आपल्याला. राईट ना. तर इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत बिकॉज ऑफ व्हॉट, दिस काइंड ऑफ ड्रग्स. सो आपल्याला माहित असायला पाहिजे ड्रगची ऍक्च्युअल ऍक्शन आपल्या बॉडीवरती कशी होते. सो जितकं आपण याला काय करेल की ओव्हरकम करेल, तितकं बेस्ट आहे. अदरवाईज कसं आहे माहिती आहे का, हे ड्रग्स तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करताना बघायला भेटणार आहे. आता इन शॉर्ट मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर याच्या प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीवरती खूप सारे बेसिकली तुम्ही आता एक्झाम्पल बघू शकता. इंडियन मूवीज मध्ये पर्टिक्युलरली ड्रग्स वरती खूप जबरदस्त बेसिकली तुम्हाला काय असणार माहिती आहे का, की बायोग्राफीवर बेसिकली काय असणार, तुम्हाला खूप सारे मूवीज असे बनताना बघायला भेटतात. फॉर एक्झाम्पल एक देतो बघा, तुम्ही कधी ते पाहिले का नाही, आय डोंट नो. तुम्हाला साऊथचा एक बेसिकली मूवी किंवा एक काय बरं म्हणू शकतो आपण त्याला, त्या हिरोचं नाव माहिती आहे का नाही, सूर्या म्हणून एक आहे बघा, सूर्या द सिंगम. अरे बघितलं, मला सांगा, हिरोची इमेज डोळ्यासमोर आली का? बरं, या सूर्या द सिंगमला आम्ही कधी पाहिलंच नाही, एनीबडी हात वरती करा, त्याला माहितच नाही आम्हाला कोण आहे ह्यो. जाऊ द्या, विषय संपला. कोणी कोणी बघितले त्याने तरी हात वरती करा. बाबा आहेत बा, चार टाळकी तरी आहे ती ज्यांनी बघितलेलं आहे. पोरांच्या मध्ये नंबर जबरदस्त आहे. ठीक आहे, बघा आता काय कंडिशन होती. त्याचा एक मूवी होता कुठला माहिती आहे का, ड्रग्सच्या रिलेटेड. हा ना. हा, सिंगम नव्हता, तो दुसरा होता. सूर्या तर सिंगम मध्ये नाही, ड्रग्सच्या त्या होत नाही, त्याचा एक दुसरा अजून एक मूवी आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्याचे जे हिरोईन दाखवले ती तमन्ना आहे बरं. तमन्ना भाटिया आहे बरं का. हा, आता मला सांगा, आता कोणाला कनेक्ट झालं? कनेक्ट झालं का नाही? हा. तर विषय असाच आहे बघा, त्याचं काम काय असायचं रे, ड्रग्स बेसिकली काय करायचे माहिती का, एका बाजून इकडून तिकडून बेसिकली काय करायचं, शिफ्टिंग करायचं. और इव्हन काय असणार आहे माहिती का, डायमंड्स असतील, त्यांना एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती काय करायचं की शिफ्ट करायचं. पण मला सांगा, ड्रग्सला और डायमंड्सला तुम्ही जेव्हा कधी एखाद्या अदर कंट्रीमधून, केनिया असेल और इव्हन काय असणार आफ्रिका असेल, जर का आपल्या इंडियामध्ये आणायचं असेल, तर तुम्हाला डेफिनेटली आपल्या जे एअरपोर्ट असणार तिथे चेकआउट करायला बघणार भेटणार आहेत, राईट ना. तर तिथं काय अशी बेसिकली कोणाचे ऑफिसर असायचे, त्यांनी ते रेग्युलरली असं चेक करायचे, त्यांना टिप भेटायची. टिप भेटायची की बाबा हा काय ना काहीतरी डील करतोय म्हणून. आता त्याला पकडायचे, त्याला बेसिकली शोधायचे, बट कधीच त्याला सापडायचे नाही. 2-3 वेळा त्याने असे ट्रिक लावलेत. डायमंड्स घेऊन आला होता, राईट ना. तुम्ही बघता डायमंड जर बेसिकली एक्सचेंज करायचे असेल, तर एका नोटीवरती त्यांचा गेम असतो. अर्धी नोट एका पार्टीकडे, अर्धी नोट दुसऱ्या पार्टीकडे. दुसऱ्या पार्टीकडे देऊन जर का नोट ती मॅच जर झाली, तर डील कन्फर्म, राईट ना. तर ते करोडो रुपयाचे काय असणार आहे, ते ड्रग्स घेऊन यायचे. तर कधी कधी त्याने बेसिकली डोक्यातच ते ड्रग्स लावून, म्हणजे काय असणार आहे, सॉरी, डायमंड्स लावून आलेले आहे, कधी त्या बाटलीतच बेसिकली असे लावून आलेले आहेत. तर असे त्याच्यामध्ये सीन दिलेत. एक सीन आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय असणार आहे बघा, तुम्हाला प्रॉपर्टी अंडरस्टँड होऊन जाईल. एकदा ड्रग्सची डिलिव्हरी होऊन जाते इंडियामध्ये, राईट ना. आणि यालाही टीप भेटलेली असेल, तर तो काय करतो माहिती आहे का, की आपल्या इंडियामध्ये एक डिपार्टमेंट आहे, नार्कोटिक आणि अनाल्जेसिक. म्हणजे तुम्हाला काय असतं डिपार्टमेंट, अरे ऐकलं की नाही, जसं आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे, राईट ना, डिफरंट डिफरंट तुमचं बेसिकली फायनान्शियल डिपार्टमेंट आहे, त्यांना बघायला लागणार, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे. तसंच इंडियामध्ये एक डिपार्टमेंट आहे, नार्कोटिक अँड अनाल्जेसिक. आता याचं मिनिंग कसं थोडं समजून घ्या. हे असे डिपार्टमेंट असतात की जे इन जनरल मध्ये इंडियामध्ये जर का कुठे ड्रग डिलिंग जर होत असेल, ड्रग जर का बेसिकली अब्युज जर होत असेल, तर त्याला तिथे जाऊन पकडायचं, त्याला जप्त करायचं आणि त्यानंतर घेऊन जायचं. तुम्ही खूप सारे बेसिकली असे बघत असाल, मूवीज मध्ये अशा पांढऱ्या रंगाच्या पाऊच बघायला भेटतात बघा, राईट ना, पावडर फॉर्म मध्ये बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. तर ते काय असणार, तीच सेम कंडिशन येताना बघायला भेटणार आहेत. तर हे जे ड्रग डीलर असतात ना, त्यांना एकाला काय करतो माहितीये का, समजते की बाबा हे पाऊच मध्ये आता आपण घेऊन जाऊ शकत नाही, ह्याला काहीतरी चेंज करायला पाहिजे. तर चेंज कशामध्ये करतात माहितीये का, लिटरली हे जे काय आउट ऑफ इंडिया मधून तिकडून जे घेऊन आणतात, त्यांच्यामध्ये काय करतात माहितीये का, त्याच्या स्पेसिफिकली, आता मला सांगा, इन जनरल मध्ये आपण गणपतीच्या ज्या बेसिकली मूर्त्या बनवतो, कशाने बनवतो रे, पीओपी ने बनवतोय, पॅस्टर ऑफ पॅरिस ने बनवतोय, राईट ना. और आजकाल बेसिकली आपण ऑर्गॅनिक और काय असणार याच्यावर बनवतोय, मातीपासून चांगल्या प्रताना बनताना बघायला भेटणार आहे ना, शाडूची माती, माहिती आहे तुला? ठीक आहे ना. शाडूची माती बेसिकली काय असणार, आपण युज करताना बघायला भेटणार आहे. आता विषय असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ते असं जे युज करायचे, पीओपी न करायचे ना,
लिटरली या लोकांनी त्या गणपतीच्या छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या मूर्त्या बेसिकली काय केल्यात माहितीये का, बनवल्या कशाने माहितीये का, या म्हणजे हिरोईनने बनवल्यात, हिरोईनने बनवल्यात. आता हिरोईन जर डिस्कस करायला घेतलं तर मला सांगा, पहिल्यांदा इन जनरल मध्ये तुम्ही जर बघितलं तर आता कोणी आता मोठमोठे असे काय केलेत माहितीये का, टँकर्स मध्ये एका बॉक्स मध्ये ते मूर्त्या ज्या असणार गणपतीच्या ते घेऊन चाललेले आहेत. आता कल्चरच्या अकॉर्डिंगली कोणी त्याच्यामध्ये डाऊट घेणार नाहीत का, गणपतीच्या मूर्त्या आहेत काय असणार आहे त्याच्यामध्ये, कोणाला काही कळलंच नाही. आणि इव्हन त्यांनी कलरिंग पेंटिंग वगैरे केलं होतं, स्कॅन वगैरे करायला लागले, तरी पण त्याच्यामध्ये काय त्यांना आयडेंटिफाय नाही झालं. त्यानंतर डॉग आलेत. डॉगने काय केलं माहितीये का, की त्यांचे म्हणजे स्मेल घ्यायला लागलेत. पण मला सांगा हिरोईन आपलं कसं आहे रे, ओडरलेस. अरे आहे की नाही तर, कसं आहे ओडरलेस आहे, त्यामुळे डॉगला पण अंडरस्टँड नाही झालं. डॉगला पण अंडरस्टँड नाही झालं. देन त्याने काय केलं माहितीये का, की थोडंसं टेस्ट वगैरे करायला गेलं तर टेस्ट केल्यानंतर पण ते अंडरस्टँड होणार नाही. बिकॉज ऑफ व्हॉट, कसं आहे, बिटर आहे, कडवट आहे, राईट ना, ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी यांना समजतच नव्हतं. मग त्यामध्ये हिरोनं काय केलं माहितीये का, थोडीशी आयडिया लढवली. त्याला जरा ड्रग्स बद्दल चांगलं नॉलेज होतं. त्याने इमिजिएटली त्या लॅब मध्ये काय केलं माहितीये का, ते सॅम्पल घेतलं. आणि सॅम्पल घेऊन काय केलं माहितीये का, त्याला लिटरली एक सॅम्पलचं म्हणजे सोल्युशन बनवलं, जेव्हा डिफरंट डिफरंट टाकून. आणि त्यामध्ये काय केलं माहितीये, डायरेक्ट विसर्जित करून टाकलं गणपतीला. आणि विसर्जन केल्यानंतर त्याचे कलर सेपरेट झाले आणि खाली तळाला सगळं काय राहिलं, हिरोईन त्याचे एकदम पावडरी फॉर्म मध्ये आलं. आणि ते काढून ज्यावेळी टेस्ट केलं, बिटर टेस्ट लागले, आयडेंटिफिकेशन झालं की ही बेसिकली काय असणार आहे, ड्रग न बनलेली कोण आहे, गणपतीची मूर्ती. अशी टँकर भरून सगळ्या गणपतीच्या मूर्त्या जप्त झाल्या. सो अशा पद्धतीनं लोक इतकी खतरनाक आयडिया लावतात, जी एक प्रॉपर्टी काय असणार आहे का, ड्रगची स्ट्रेंथ आहे काय, ओडरलेस आहे, तिलाच असं आपलं वेपन बनवायचं, कळूच द्यायचं नाही की बाबा असं काय घेऊन आलेलं आहे म्हणून, राईट ना. तशा डिफरंट डिफरंट फॉर्म मध्ये बघायला भेटणार. आज पण एअरपोर्ट वरती आहे ना, तुम्हाला असे खूप सारे सीन बघायला भेटणार आहेत. एखाद्याला फसवण्यासाठी पण त्यांच्या बॅग मध्ये एक पुडी फक्त टाकून द्या, पावडरचे, पिठाचे का ड्रगचे, कोणाला माहिती. तुम्ही जर कधी टाकून दिले, अनालिसिस जर झालं आणि त्याच्यामध्ये गावला तर विषय संपला. मग तुम्हाला काय असणार, ड्रग माफिया म्हणून, ड्रग डीलर म्हणून तुमच्या पुढे टॅग लागलं जाणार आहे. मग काय त्याच्यानंतर तुम्ही अटकताना बघायला भेटणार आहे. तर अशा टाईपचे काही सीन बनताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून देत. बाकी तुम्हाला पण चांगलं माहित असणार आहे, तुम्ही मूवीज मध्ये असं बघता खूप सारे असे सीन येताना बघायला भेटणार आहेत ना. हा कोणचे, कोणते, संजू मूवी वगैरे, तुला कसं काय बघितलं, काय तुला माहित नाही सांग बघू, तुला सगळंच माहिती आहे बाबा. ठीक आहे, आता इथे काय करा माहिती आहे, रिॲक्शन एक माहित असू द्या. एनसीटीने रिॲक्शन तुम्हाला दिलेली नाहीये, बट थोडेसे एनसीटीचे काही स्टेटमेंट अंडरस्टँड करून देण्यासाठी मदत करताना बघायला भेटणार. कंडिशन काय असते बाळांनो समजून घ्या, की आपण इथे एक प्लांट घेतलंय, कोणतं, पोपे प्लांट. सायंटिफिक नेम काय असणार आहे, पेपेवर सोमिनिफेरम. कमॉन, काय म्हणणार आहे, राईट. या प्लांटची आपण काय युज केलेत, अनरायपन फ्रुट्स. त्या फ्रुट्सला आपण कट केलं, तर कट केल्यामुळे काय बाहेर निघाला, ड्राय लॅटेक्स. त्यालाच आपण काय म्हणतोय, ओपियम. कमॉन, काय म्हणणार आहे, ओपियम. आता हे जे ओपियम असणार आहे त्याला प्युअर केलं, आणि प्युअर म्हणून फर्स्ट नॅचरल प्रॉडक्ट बनला कोण, एनसीटीने डायग्राम दिला तुम्हाला. अरे आयडेंटिफाय होते की नाही, मला माहित नाही तुम्ही कसं ध्यानात ठेवणार आहे, बट कंपल्सरी डायग्राम तुमच्या ध्यानात राहिली पाहिजे. एनसीटीने पीवायक्यू टाकलेला आहे, आणि डायग्राम तुम्हाला 4 टाईपच्या टाकल्याचं, आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ मॉर्फिन. जर का ते तुम्हाला आयडेंटिफाय नाही करता आलं तर विषय संपला. कसे ध्यानात ठेवा, 2 OH चे ग्रुप आहेत, एक CH3चा ग्रुप लागलेला आहे, किती रिंग्स असणार आहे त्या ध्यानात ठेवा. कशा पद्धतीने माहित असायला पाहिजे, बट कंपल्सरी तुम्हाला मेमोराइज होणं गरजेचं आहे. एक्झामला क्वेश्चन टाकला जाणार आहे. आता सिच्युएशन काय चाललंय बघा, इथे तुमच्याकडे नॅचरल कंपाऊंड कोण भेटला, मॉर्फिन भेटला. आता इमॅजिन करा, मी काय करतो माहितीये का, ए पासून एक कंपाऊंड बनवायचं, मला कोणतं माहितीये का, सी बनवायचं. माझं काय असणार आहे, रॉ मटेरियल काय असणार आहे, ए असणार आहे. प्रोडक्ट काय बनायचंय मला, सी. तर ए पासून सी बनवत असताना मध्येच मला काय असणार आहे, बी कंपाऊंड पण भेटताना बघायला भेटणार आहे, राईट ना. इंटरमिडिएट कंपाऊंड भेटताना बघायला भेटणार आहे. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये समजून घ्या काय होणार आहे, मॉर्फिनचं ज्यावेळी आपण रिएक्शन केले ऍसिटायलेशन, कमान कोणती रिएक्शन केली, या ऍसिटायलेशन रिएक्शन मुळे मॉर्फिन पासून अल्टिमेटली काय बनणार आहे मला सांगा, हिरोईन. बट हिरोईन बनत असताना एक इंटरमिडिएट कंपाऊंड बनला, काय बनला, स्मॅक. समजतंय, ए पासून सी बनवायला गेलो, बट मध्ये काय बनला, बी. तर हा जो बी असणार आहे तो कोण आहे, सी कोण असणार आहे, आणि ए आपला. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर बघा कसं असतंय, इन जनरल मध्ये नगरमध्येच किंवा नाशिकच्या एरियामध्ये इन जनरल मध्ये द्राक्षांच्या खूप साऱ्या बाग आहेत, राईट ना. खूप साऱ्या द्राक्षांचं बेसिकली काय असणार मध्ये प्रोडक्शन होताना बघायला भेटणार, आणि इथंच बेवरेजेसच्या फॅक्टरी पण आहेत, वाईनच्या. अरे आहेत की नाहीत, अरे सांगा, आहेत ना. आता या केसमध्ये जसे इमेजिन करा, तुम्ही काय केलं माहितीये का, की कुठला, सुला वाईन कुठे आहे, नाशिक. नगरचे काही नगरच्या नगरमध्ये कुठले नाही का, असतील बाबा जवळपास, जरा समजून घ्या. तर सुला वाईन बेसिकली वॉट एव्हर, तुम्हाला याच्यामध्ये मेनली मेन्शन काय करायचं, मला ग्रेपचा ज्यूस आला, हा रॉ प्रॉडक्ट असणार आहे, राईट ना. त्याच्यापासून मला काय बनवायचं, अल्कोहोल जर बनवायचं असेल,
राईट ना. अल्कोहोल जर बनायचं तर इंटरमिडिएट कंपाऊंड काय बनतं बनवून माहिती का, वाईन बनते. काय बनते, वाईन. वाईन आणि अल्कोहोल मध्ये वेगळे वेगळे डिफरन्स आहेत बघा. इन जनरल मध्ये रॉ मटेरियल पासून वाईन बनती. वाईनला जरा हिट केलं, डिस्टिल केलं तर तुमचं काय असणार आहे, प्रॉपर एक ब्रँड बनताना बघायला भेटणार आहे. कोणता, इन जनरल मध्ये रम घ्या और विस्की घ्या. शिकणार आहे तुम्ही कसं बेसिकली बनवलं जातं ते पण सांगून तुम्हाला. कृपया करून घरी ट्राय करू नये. राईट ना. घरची सोडायला नाही फॅक्टरी ओपन केली का काय बाबानं, राईट ना. असं होऊन जाईल. घरी बसल्या बसल्या घ्या रम विस्की, राईट ना. होम मेड विस्की, राईट ना. असं काहीतरी होऊन जाईल. तसं काही करायचं नाही. तर बघा कंडिशन काय असणार आहे. ग्रेप्स आहेत. ग्रेप्स पासून ग्रेप्स वाईन बनती. त्या वाईनचं मी डिस्टिलेशन केलं तर काय बनणार आहे माझं इथं, रम बनताना बघायला भेटणार आहे और विस्की बनताना बघायला भेटणार आहे. सो ए माझा कोण आहे, ग्रेप ज्यूस आहे. सी माझा कोण आहे, रम और विस्के. पण या दोघांचा इंटरमिडिएट कोण आहे, वाईन आहे. अंडरस्टँड होतंय. तर त्या पर्स्पेक्टिव्हने काय असणार आहे, परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. आता म्हणत सर हे स्मॅक काय असतं सांगू देतो. मला सांगा, हिरोईन जर डिस्कस केली तर आपली कशी होती, व्हाईट कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर कशी असणार का, ओडरलेस असणार आहे. ओडर लेस येताना बघायला भेटत होते, राईट ना. हे प्रॉपर्टी भेटते. देन त्यानंतर कशी होती सांगा, बिटर येताना बघायला भेटणार, राईट ना. ते कशी असणार आहे, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये बघायला भेटत होते, राईट ना. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. एक्झॅक्टली काही कंडिशन तुम्हाला इथं स्मॅक बद्दल बघायला भेटणार आहे. स्मॅक जे असते ना बाळांनो, ते स्मॅक इन जनरल मध्ये सांगू देतो बघा. पण म्हणजे लक्ष देऊन हे पेपर पर्टिक्युलरली नको तुम्ही बघून बघता कधी येईल ब्राऊन शुगर मार्क. ऐकली का रे, अय ते खायची नाही. ड्रग्स मध्ये ब्राऊन शुगर ऐकलंय का कधी, ब्राऊन शुगर असते बाळून समजून घ्या. तरी स्मॅकच कोण आहे माहितीये का, ब्राऊन शुगर आहे. काय असते, ब्राऊन शुगर बेसिकली इथे बघायला भेटणार आहे. लक्षात राहील, राईट ना. आणि हिला अजून एक बेसिकली कन्सिडर केलं जातं, इट्स अन हिरोईन, हिरोईन ऑफ आयटीसी मध्ये जॉब पुअर पीपल. कसं आता ते मार्काचं असं पुअर आता पीपलची काय असणार आहे, हिरोईन बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना. समजते का. ही जी प्युअर हिरोईन आहे ती श्रीमंत लोकांची बेसिकली हिरोईन आहे. आणि जी स्मॅक असणार आहे, ब्राऊन शुगर असणार आहे, ती गरीब लोकांची काय असणार आहे, हिरोईन बनताना बघायला भेटणार. अंडरस्टँड होते. मिनिंग याच्यातून समजत असणार आहे. प्राइस मध्ये कसं असणार आहे, डिफरन्स असणार आहे, राईट ना. इमॅजिन करा 10 ग्रॅमची पुडी जर का बेसिकली हिरोईन 10,000 रुपयाला जर भेटत असेल, तिथं स्मॅक और ब्राऊन शुगरची 10 ग्रॅमची पुडी 1,000-2,000 रुपयाला भेटताना बघायला भेटणार, राईट ना. मी ऍव्हरेज सांगतोय, तुम्हाला एवढं रेट कसं काय माहिती, काय संबंध नाही आपला, आता सांगायला लागलोय, राईट ना. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतोय. बाकी तुम्ही याला पर्सनल लेवलला घेऊ नका, तुमचं लय काम असतं बघा, पर्सनल लेवलला सगळं घ्यायचं, राईट ना. तर प्रॉपर्टी बेसिकली माहित असून क्लॅरिटी येते. इथं तुमचा हा ओपिओइड जो फॉर्म मध्ये काय असणार, ड्रगची कॅटेगरी दिली तिथं सांगताना बघायला भेटणार. क्लिअर झाले, ब्राऊन शुगर काय असणार, क्लिअर झालं ना. आता मला सांगा, या मॉर्फिनचे सॉरी हिरोईनचे रिसेप्टर आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या जवळ कुठे कुठे आहेत रे. सेकंड GIT, राईट ना. तर या पॉइंटला काय करा की मेनली माहित असून द्या. दॅट्स इट. नाउ द नेक्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून, कॅनॅबिनॉइड्स. कम ऑन, काय म्हणणार आहे, कॅनॅबिनॉइड. सेकंड कॅटेगरी नोट डाऊन करून टाका आणि त्याचा परत आपल्याला ऍज इट इज चार्ट बनवून टाकायचा आहे. काय असणार आहे, कॅनॅबिनॉइड्स. आता कॅनॅबिनॉइड्स मध्ये जनरली एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये बघायला भेटणार आहे, भांग. काय असणार आहे, भांग, हाशिश, चरस, गांजा. हे काय तुम्ही ऐकलंय का नाही, लहानपणापासून जे तुम्ही ड्रग्स घेत आलेला आहात, राईट ना. त्यातलेच काही तुमचे ड्रग्सचे ब्रँड मी तर सांगत नेतोय, राईट ना. चरस गांजा तर तुम्ही नक्कीच वडली असणार आहे, हा ना. हा एकदम एक्सपर्ट आहे सा, राईट ना. भांग तर नक्की घेतली असणार आहे मला म्हणायचं आहे. हा व्यवसा, गांजा घेतला. बघा मूवीज मध्ये खूप वेळा तुम्हाला बेसिकली चिलीम ओढताना काही जण बघायला भेटतील. चिलीम बघितली का नाही कधी, हा पाईप बघितली का, पाईप ओढताना, राईट ना. हा ते राजकुमार नावाचं बघा हिरो आहे, राईट ना. त्यांच्या हातामध्ये बेसिकली एकदम मोठा असा पाईप येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. कंडिशन बघायला भेटणार आहे. सो मला काय म्हणायचंय की अशा टाईपचे जे ड्रग्स असणार आहेत आर दी बिलॉंगिंग फ्रॉम द व्हॉट कॅटेगरी, कॅनॅबिनॉइड्स, राईट ना. सो ह्यांना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. भांगच्या मध्ये काय करायचं माहिती एक्झाम्पल तुम्हाला बेसिकली माहित असू द्या. इन जनरल मध्ये बघा की रंगपंचमी आली, होळी आली, बास विषय संपला. होळीला बेसिकली जे काही दूध असणार आहे, ताक असणार आहे किंवा पर्टिक्युलर असणार काही ज्यूस असणार आहेत, टाकून दिले त्याच्यामध्ये काही भांगाच्या गोळ्या, गारा 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 फिरवलं की मस्त ग्रीन कलरचं एक ज्यूस बनताना बघायला भेटणार. पिला की मग बस रंग बरसे, राईट ना. चालूच होते मग सगळेच रंग बाहेर पडताना बघायला भेटणार आहेत. तर अशी जी केस क्रिएट होणार आहे बिकॉज ऑफ व्हॉट, भांग. आता भांग किती डेंजरस असू शकतं हे मी पर्सनल लाईफ मध्ये थोडस एक्सपिरियन्स केलं. म्हणजे मी नाही घेतलं, सांगतोय माझ्या फ्रेंड सारखा बद्दल, फ्रेंड्स बद्दल सांगतोय रे. बघा कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना माहितीये का, ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असताना
मी ऍज अ ज्युनियर आणि माझे बेसिकली जे फ्रेंड्स होय हो काय करतेस होच राईट ना. तर माझे जे फ्रेंड्स होते ते कसे होते की सेकंड इयरला होते म्हणजे माझे सिनियर झाले राईट ना. तर त्यांनी फर्स्ट इयरला पुण्यामध्ये काय कसं काय घडतं सगळं त्यांना माहिती आहे. काना कोपऱ्यामध्ये कुठं काय भेटतंय सगळं माहित असते. ऍज एक बॅचलर म्हणून जर का तुम्ही राहिला असाल तर अ, कुठल्या मंडळामध्ये कोणाचं जेवण कुठं ठेवलेलं असतंय, कुणाचं लग्नाचं असतंय, कुठं बेसिकली खाण्याचा कार्यक्रम सगळा चालू असतंय राईट ना. कुठं म्हणजे असं म्हणजे लंगर वगैरे असतात ना लागलेले असतात. ते कसं सगळं जाईल. सगळं यांना माहित होतं. बस मला काय करायचं होतं त्यांच्या मागणं 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 आपलं फिरायचं होतं राईट ना. विषय असा झाला की पर्टिक्युलरली ऑलमोस्ट ऑगस्ट जुलै ऑगस्ट मध्ये आमचे ऍडमिशन झाले. देन त्यानंतर तो तर वर्ष निघून गेलं. फेब्रुवारी आला आणि फेब्रुवारी मध्ये एकदम जबरदस्त एक फेस्टिवल असते महाशिवरात्री. अरे बरोबर ना. करता का नाही महाशिवरात्री राईट ना. वर्षात एकदाच असते राईट ना. मोठी महाशिवरात्री तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर या दिवशी जनरली बघितलं तर तुम्हाला काय भेटते बघा दूध आणि काय असणार आहे जिथे जिथे बेसिकली टेम्पल असणार आहेत महाशिवरात्रीचे म्हणजे शंकरांचे टेम्पल असणार आहेत तिथं द्रोणभर तुम्हाला काय असणार आहे खिचडी आणि एका बाजूला गरमागरम दूध. हो केळी केळी पण घ्या. अजून काय राहिले का भगर बिगर पण आपण ठेवूया तिथं राईट ना. अजून बघा चिप्स ठेवूया. अजून काय राहिले का फ्रुट्स अजून बाकीचे पण ठेवून देऊया. विषय आपल्याला केळ्यांचा काय नाहीये होतं ना. आमचं विषय पण आपला काय खिचडीचा आहे. विषय आपला आम्ही पण कोणाचा आहे दुधाचा आहे. दुधाचा आहे थोडा तो नीट पॉईंट समजून घ्या राईट ना. सो विषय असा होतोय पाणी यार हो आता तेच म्हणतो ना सगळंच द्या त्याच्यामध्ये. विषय कोणाचा दुधाचा आहे. तर मी माझे मित्र आम्ही असे 3 जण गेलो राईट ना. 2 जण माझे सिनियर होते आणि मी त्यांच्याबरोबर होतो. तर त्यांना बेसिकली मी इथंच म्हणजे पुण्यामध्ये इथं राहिलो होतो. तुम्हाला जर का कोणाला दगडूशेठचं मंदिर कुठे आहे माहितीये का महात्मा फुले मंडई राईट ना. तर इथं बेसिकली शुक्रवार पेठमध्ये त्या तिथंच एका वाड्यामध्ये राहिलो होतो मस्तपैकी. वाडा म्हणजे एकदम पुरातन वाडा होता आमचा खतरनाक लेवलचा. आज पण येतो वाडा राईट ना. आठवणी आहेत त्या. सो ज्या हा वाड्यामध्ये भाई साहब काय राव तुमचं. त्या मित्रांच्या बरोबर तिथे राहायला गेलो तर वाड्यावर या काय काय संबंध तिथं राईट ना. तर तिथं राहिलं होतं बरं का. तर ह्या मित्रांनी काय केलं माहिती का वॉकिंग डिस्टन्स वरतीच राईट ना हार्डली 3 to 5 मिनिट्स वरती एका शिवजींचं मंदिर होतं. तर आम्ही 3 जण गेलो. तर हे म्हटले मी त्यांना विचारलो कुठं जायचंय काय महाशिवरात्रीचं काय प्लॅन आहे का नाही. मेसला माझी तर मम्मी पण पर्टिक्युलर आता काय म्हणायची ते ना आम्हाला पाहिजे असं तेच बनवणार काहीच आहे थोडी ना नव्हतं आपल्याला एक्स्ट्रा बेसिकली मेसचं काही जेवण तसं भेटणार तुमच्यासारखं आहे. काम बोलले नाही नाही. हो काळजी करू चला आमच्या तुम्ही बरोबर. म्हणजे गेलो काय त्यांच्या बरोबर. तुम्हाला एवढं सगळं गेल्यानंतर काय भेटतं होतं मग एका ठिकाणी चांगलं मस्तपैकी असं करून लंगर निघा लागलेलं तुम्ही. होतं तुमचं राईट ना. तुम्ही तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ काम प्रसादम करा. चालूच होतं सगळं राईट ना. आपल्याकडे कशी खिचडी तसं तिकडं खिचडी बरोबर दूध कंपल्सरी मस्तपैकी दुधामध्ये स्वीट येण्यासाठी साखर टाकलेले आहेत चारोळ्या टाकलेल्या आहेत राईट ना. घरी आपलं मस्त मसाला दूध जसं बनतं ना तसं मस्त बनलेलं घेतलं की राहू एक एवढे एवढे ग्लास बघा चायचे छोटे छोटे पॅक असतात शॉर्ट्स शॉर्ट्स तर ते दुधाचे शॉर्ट्स राईट ना चालू केले. तर एक घेतलं अरे वा म्हटलं लय भारी लागत आहे राईट ना. घेऊया अजून एक. तर दुसरा घेतला. आता म्हटलं इथं थांबायला पाहिजे राईट ना. इथं थांबायला पाहिजे. अजून काहीतरी आपल्याला खायचं पण आहे. जर जास्तच पाणी पिलं तर आपण काही खाऊ शकत नाही. सिमिलर केस जास्त जर का दूध पिलं तर बेसिकली खाऊ शकणार नाही. म्हणून एक द्रोण काय केली माहितीये का मस्तपैकी आपली खिचडी तो बाबा देत होता घेतली आणि खायला चालू केली. तोपर्यंत माझ्या इकडे पर्यंत चौथ्याचा 5वा त्यांचा शॉट चालू होता. एकानं 5 वरती थांबला. तो थांबला कारण की त्याला लास्ट इयरचा एक्सपिरियन्स होता. बट जो दुसरा वाला होता तो थांबायचं नावच घेणं झालाय. 5, 6 ऑलमोस्ट 10 ग्लास त्या बाबाने पिऊन मोकळा. बर इतकं सगळं झाल्यानंतर ना मी इकडं एक माझा द्रोण संपेपर्यंत ज्यानं 5 ग्लास पिले होते त्याचे तिसरा द्रोण चालू होता राईट ना. आणि इतकं सगळं झाल्यानंतर ना आम्ही परत त्याचे 3-4 द्रोण झाले माझे 1-2 द्रोण झालेत. आणि आम्ही तिथं जस्ट वाट बघत होतो का माहितीये का याचं सिस्टम आता चालू झाला होता राईट ना. इथं इंजिन याचं चालू झालं होतं. एका मागे 1, 2, 4, 5 इतके बेसिकली द्रोण खायला लागलो. म्हटलं आम्हाला 1-2 जाताना जर नाकी होते त्या बाबांना 5 खाऊन मोकळा झाला होता राईट ना. आणि पाहिजे तेवढं का काय शिवजींचं ना सगळे एकदम भक्त वगैरे आले तर कोण नाही म्हणते राईट ना. खावा जेवढं खायचं तेवढं राईट ना. देन त्यानंतर ना मी आणि माझा मित्र काय केलं माहितीये का जो पहिलावाला मित्र होता राईट ना. मी आणि माझा सगळे मित्र जरा पेपर दुसरं गेलो. जो आमचा दुसरा मित्र होता रूम वरती वाईट पोहोचला 5 मिनिटांमध्ये विदिन राईट ना. 15 मिनिटानंतर आम्ही रूम वरती जेव्हा गेलो होतो ना रूम वरती तुमच्या कशा बॅगा पडलेल्या आहेत तशा आमच्या सगळ्या बॅगाच्या तिघांच्या रूम मध्ये बॅगा अशा पडलेल्या होत्या सगळ्यांचे ए टू राईट ना. झेड घरून सगळ्यांची जर का तुम्हाला तोंड काय आणून पडलेली. दिलं खायला तर तुम्ही काय बॅगामध्ये ठेवता राईट ना. आम्ही पण आमच्या बॅगामध्येच ठेवायचो. तेव्हा आपण आमच्या बॅगा उचकटून त्यातलं सगळे बिस्किट चुरमुरे हे सगळं काढून 2 हाताने खायला चालू केलं. बकासुरासारखा खातोय बाबा. खातोय 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 इतकं खाल्लं बापरे म्हटलं आता आम्हाला काही ठेवतच नाही बाबा राईट ना. भयानक भूक लागलेली. दिस आर दी काय सिमटम्स ऑफ भांग असं होतंय. भयानक भूक लागते अरे इतकी भयानक भूक लागते. देईल ते खाईल देईल ते खाईल. 2 दिवसाचं शिळी चपाती शिळी भाकरी द्या बिंदास खाणार
बिंदास खाणार. असं त्याचं खाणं पिणं चाललंय. आणि देन त्यानंतर त्या दिवशी दुपारी बाबा झोपल्याला. दुपारी झोपला, राईट ना. ऑलमोस्ट 2-3 त्याच्या दरम्यान झोपला असेल. दुसऱ्या दिवशी राईट ना, आमचं कॉलेज वगैरे 10चं टायमिंग असणार आहे. 2 वाजेपर्यंत सगळे लेक्चर होऊन आम्ही परत रिटर्न वगैरे येत असतो. 2-3 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवसापर्यंत झोपलेलाच होता. 2-3 वाजेपर्यंत म्हटलं बापरे किती भयानक आहे राव या भांगचं, राईट ना. घेऊन तेवढं काय कमी आहे का? इतकं बेसिकली स्ट्रॉंग लेवलला त्याने काय केलं माहिती, शॉर्ट्स टाकले होते. गाड्या सो थांबवल्या माझं पाहिजेत म्हणणं आता आहे, येण्याशी. रंगपंचमी आली, नाहीतर महाशिवरात्री वापस आली, राईट ना. पहिल्यासारखंच घर घरचे ज्यूस जावं. करून प्या. वरून काय असणार आहे एकदा की गाडीत जाता पर्टिक्युलरली येत दूध जे नाही. असेल ते घरी बनवा, पण असलं भांगाचं दूध पिऊ नका रे बाबानो. नाहीतर मग तुमच्यामध्ये बकासूर कसे जागे होतील सांगू शकत नाहीत. तरी कंडिशन बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. बरं, मध्ये आधीच देन त्यानंतर सोडायची. गांजा फुकताना तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बघा. शिवजींना कितीतरी बेसिकली बदनाम केले रे. शिवजींच्या बेसिकली काय असणार आहे माहिती, एक एक इमेजेस अशाच पेपरमध्ये बघायला भेटणार लवकर आहेत. सोडला शिवजी तर मस्त बघा बनलेत, पोराच्या वरती असं जटा पोरांना बांधलेत, सांगू शकतो चंद्र ना. मस्त आहे वरती, अर्धा फक्त चंद्र नागोबा बाबा असा येतोय, राईट ना. देन त्यानंतर हातात काय चिलिंग. मम्मी पण विचारत होती तू मध्ये व्हॉट इज आधी दिस? अरे सोडशील शिवजी का कोण म्हणलं, आहेत? जर लवकर शिवजी इज झाला नथिंग तर. बट काय असणार आहे, कृष्णाचे खूप मोठे म्हणलं नाही भक्त आहेत मिळानो. सोडायचं. कारण ते वैष्णवनाथ लवकर यथा झालं असतं तर शंभो तिने असं आज मेन्शन केलं जातं. सकाळपासून काय वैष्णवांमध्ये नाश्ता सर्वश्रेष्ठ कोण जर का खायचं. वैष्णव असतील, भक्त कोण असेल तर कृष्णाचे कोण आहेत मिळानो, शिवजी आहेत. भक्त म्हटलं कारण की 4 सकाळी रेग्युलेटरी आम्हाला नीट प्रिन्सिपल आले. झालं नाही त्याच्यामध्ये आता. ऍडिक्शन तर आधी कंपल्सरी नाहीये, तिथं बॅन केलेलं आहे. मग आता विचार करा, शिवजी कधीतरी मग तेच पर्टिक्युलर झालं, असं मग राहूनच त्यांना गेलं. बघायला मी भेटणार कशी का रे? गेली तिथं तर नाही. गोळी आहे नऊची. पण आपण काय केलं माहिती का, नाश्ता केला मॅनिपुलेट करून टाकलेले. उठची. त्यामुळे शिवजींचे तिला जे कोणी फ्रीजचा बेसिकली वगैरे डिसेबल असतात, थोडासा राईट ना, किंवा त्यांचे प्रॉब्लेम जे होता फॉलोअर असतात, तुम्हाला काय असं म्हणून चौकात चौकात अशी चिलिंग फुकताना बघायला आता भेटतील, तिला राईट आल्यावर ना. पहिले जे खाऊ मोठे घालून साधू बाबा गोळी वगैरे व्हायचा बघायला भेटणार भारी. आहेत. कोणाचे आहेत, आम्ही शिवजीचे बेसिकली कोण आहेत की येस फॉलोअर्स आहोत, तर ते चिलिंग फुकताना बघायला. बट इट्स नॉट अ रिअल थिंग्स. समजून घ्या, शिवजी खूप प्युअर फॉर्म मध्ये बनवलं. इतके प्युअर आहेत, इतके प्युअर आहेत की आता विचारत होते समाजामधली बिना निगेटिव्हिटी नाश्त्याची त्यांनी काय गोळी केलं माहिती, घेते ऍक्सेप्ट असेल केलेत. तर लगेच भूत घेऊन प्रेत टाका. काय असतात निगेटिव्हिटी ना सगळे, कारण तर त्यांनी डोस नाही ऍक्सेप्ट मिस केलेत. विचार करायचा करा, इतके तिला. प्युअर आहेत. पण आपण काय करतो माहितीये का, पूर्ण त्यांनी जी वर्षभर स्पेसिफिकली वाढवत चिलिंग होते घेतली की नाही, ती करावं आपण लागेल. बेसिकली वाढायला सुरुवात करतो. अरे त्यांनी पर्टिक्युलर नाक पण ठेवलाय, तो पण घेऊन जा ना मग. तो पण घेऊन जा. हा. डोक्यावरती काय घेतलेले, आणि चंद्र काय घेतलेला आहे, तू रात्री बाबा ठेव अभ्यास बघू. घेऊन एक 10 तिथे किलोचा दगड ठेवला, दिवसभर असा जागे. एकदम निघून जाईल, तुझं पाणी होऊन जाईल, राईट ना. अशी कंडिशन काय असणार क्रिएट म्हणलं होताना तरी बघायला. तिला सो नको मिसकन्सेप्शन नाही जागे राहायला पाहिजे. ही कंडिशन झोपला. तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत. नाव बारा द सोर्स ऑफ दिस काय असणार जास्त आहे, अभ्यास नाही येस केला बॅग ते भांग, भरून मॅरिजुना, झोपलो तरी हशीश, चरस आणि 12 गांजा वाजले. जर घ्यायचं म्हटलं तरी असणार आहे. इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स काय असतं माहिती आहे का रे बाळांनो तुम्हाला? इन्फ्लोरसन्स, अरे कधी ऐकलंय का इन्फ्लोरसन्स? इन्फ्लोरसन्स इज अन ग्रुप ऑफ फ्लॉवर्स. फ्लॉवरचा जो ग्रुप असतो का नाही, त्याला काय म्हणतो आपण, इन्फ्लोरसन्स. म्हणजे समजून घ्या, इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल काय देतो बघा. तुम्ही रोजचं एक सेपरेट फ्लॉवर बघायला भेटेल, कमळाचं एक सेपरेट फ्लॉवर बघायला भेटणार, तर ते इन्फ्लोरसन्स नाही. बट मला सांगा, तुम्ही आंब्याचा मोहर बघितलाय? तो काय इन्फ्लोरसन्स आहे बाळा. काय असणार आहे, इन्फ्लोरन्स आता येताना तो बघायला भाग भेटणार आहे. त्याच्या तर बाहेर येतील इन्फ्लोरसन्स काय मध्ये माहिती. आणि बेसिकली काय असणार, फ्लॉवर मध्ये थोडं डिफरन्शिएशन येतं. सिंगल एक फ्लॉवर असतं आणि ग्रुप ऑफ फ्लॉवर्सला आपण काय म्हणतो, इन्फ्लोरसन्स. कन्सेप्ट क्लिअर झाली? सिंपल साध्या भाषेमध्ये काय असणार, आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जे काय असणार आहे ते तुम्ही मॉर्फोलॉजीच्या चॅप्टरमध्ये शिकाल, किंवा प्लांट रिप्रोडक्शनच्या कन्सर्न मध्ये पण थोडासा पेपर कंटेंट येणार आहे, चांगला त्यावेळी तुम्हाला झालेला तिथं असेल तर बघायला भेटेल. सांग. बट पॉईंट इथं एक मेन समजून घ्या की दुसरा राऊंड इन्फ्लोरसन्स असेल इट्स अन तेव्हा घेणार सोर्स ऑफ नसावा. कॅनॅबिनॉइड्स. ओपिओइडसाठी सोर्स काय होता आपला सांगा? पोपे करू प्लांटचं एक फ्रूट शकेल होतं आपण ना, जास्त आता झालेला इथं कोण असतो ना आलं, तेव्हा. इन्फ्लोरसन्स. ओके ना. तर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, कॅनॅबिन्स प्लांट्स मला काही और कॅनॅबिस सटायवा नावाचं बेसिकली काय असणार नेम बघायला भेटणार एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चन कॉमन नेम ते काय असणार आहे, मी बघितलेलं कॅनाबिस. मला सांगत सायंटिफिक होते. नेम काय असणार आहे, पण ते कॅनाबिस कसे माहिती सटायवा. कमॉन काय म्हणणार आहे, काय टाकतात ते त्यांनाच माहित. ध्यानात कुठूनही राहतील, काढतात क्लॅरिटी येते. क्वेश्चन. सो कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेत. सो या केसमध्ये यांसाठी आपण काय करतो, फ्लॉवर ऑफ द टॉप्स फ्लॉवर युज करू. क्वेश्चन फर्दर बनवाय काय असणार मला. बघा, नॅचरल फॉर्म मध्ये, राईट ना, नॅचरल फॉर्म मध्ये आपण काय युज करणार आहे, इन्फ्लोरसन्स. बट जर का त्याच्यापासून मला अजून काय करायचे की प्रोडक्ट जर घ्यायचे असतील, तर इव्हन मी त्याच्यामध्ये फ्लॉवर टॉप्स, लिव्स और इव्हन काय असणार, रेझिन. रेझिन म्हणजे काय असणार, तेच लॅटेक्स, राईट ना, त्यांचा आपण युज करू शकतो. देन त्याच्यापासून काय बनू शकतो, अशा टाइपचे ड्रग्स, डिफरंट डिफरंट टाइपचे काय असणार, कॉम्बिनेशन करून आपण पर्टिक्युलरली युटिलाइज करू शकतो. सो लहान बघा, लहान पोरे जनरल मध्ये जे भांग असणार आहे ते आपण इंट्राव्हेनस टाकतो का डायरेक्टली माउथ मधून घेतो रे? माउथ मधून असणार आहे, म्हणजे त्याचा जो सोर्स असणार आहे काय असणार आहे, बाय द इनहेलेशन. कोणाचं असणार आहे, गांजासाठी. अरे बघितलं का नाही कधी, अरे हुक्का कधी तुम्ही बघितलं मला, हुक्का डुर्र करताना बघा, असं म्हणजे आवाज येताना बघायला भेटणार आहे. खूप बेसिकली काय असणार का, डिफरंट डिफरंट टाइपच्या जे एक जुन्या किती पुराण्या बेसिकली लोकांना तुम्हाला फ्री ज्या मध्ये सिटीज शिकवायचं. बघायला भेटणार आहेत, राईट ना. तर तिकडे बेसिकली काय असणार आहे, हुक्का पिताना बघायला भेटणार आहेत. जे तुम्ही जरा एमपी यूपी या एरियामध्ये जा, काश्मीरमध्ये जा, किंवा बेसिकली तुम्ही दिल्लीच्या एरियामध्ये बघा, त्या साईडला जनरली लोक आज पण हुक्का पिताना बघायला भेटणार आहेत,
राईट ना. राजे महाराजे पूर्वीच्या काळामध्ये हुक्का पिताना बघायला भेटायचे, राईट ना. तर ती कंडिशन असणार आहे. सो त्या हुक्कामध्ये इव्हन काय असणार आहे, चरस आणि गांजे म्हणजे जे चिलीम असणार आहे किंवा पर्टिक्युलरली आपण जो येस ना ते पाईप बेसिकली आपण डिस्कस करतो त्या सगळ्यांच्या मध्ये काय असणार आहे, तुमचा एक गांजाच टाकताना बघायला भेटणार, चरसवर गांजा युज करताना बघायला भेटणार आहे. सो त्याच्यामध्ये आणि आपण काय केलं, गव्हर्नमेंटला इनहेलेशन तेवढी केलेलं आहे. फॅसिलिटी द्यायची म्हणजे आणि किती गांजाला आपण काय करतोय किंवा सॉरी भांगला आपण काय करणार आहे, खाताना बघायला भेटणार आहे, इंजेक्शन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. सो दीज आर दी टू रूट्स ऑफ काय असणार इंटेक ऑफ दिस ड्रग. फर्स्ट वन इज इनहेलेशन, सेकंड वन इज इंजेक्शन. क्लॅरिटी येते. सो दीज आर दी सम पॉइंट्स यू हॅव टू नो. नाव द नेक्स्ट वन इज अजून काय नथिंग बट काय 15 असणार आहे मिनिटं बघा, आता यांच्यामध्ये काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर कॅनॅबिसचे जे काही आता रिसेप्टर सगळे असतात पटापट बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट सोडवत असतात, असतील स्पेशली मेंशन करून दिलं तुमच्या ब्रेनवरती, लास्टचे 15 सिनसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येताना मिनिटं बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. तर यांचे रिसेप्टर इन शॉर्ट मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इंटरॅक्टिंग विथ काय असणार कॅनाबिड रिसेप्टर प्रेझेंट प्रिन्सिपली इन काय असणार ब्रेन, म्हणजे मेजॉरिटी लेवल जे कुठं असणार ते सांगितलेत. इफेक्ट ऑन द बॉडी जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बॉडीवरती कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम तुमची काय असणार अफेक्ट होताना बघायला भेटणार आहे. शेवटच्याच बदल काय 15 असणार काही मिनिटात केसेस मध्ये निम्म्यापेक्षा जास्त स्पोर्ट पर्सन क्वेश्चन पण पेपर काय असणार सोडवून घेताना बघायला होतो. भेटणार. आजकाल तुम्ही बघता की काही बेसिकली स्पोर्ट पर्सन क्वेश्चन अशा टाईपचे सोडवलं ड्रग्स नाही घेणार तरी आहेत, तुझा त्यांचा आन्सर येईल. ऍथलेटिक परफॉर्मन्स असणार आहे, स्पोर्ट पर्सनचा जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होताना बघायला भेटणार आहे. असे खूप सारे बेसिकली एक्झाम्पल आहेत. रनअप मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर एखादा जर का बेसिकली काय मी रनर काय असेल, म्हणते ऍथलेटिक बाबा पर्सन ती असेल, आता आल्यावर इन जनरल मध्ये जर का आपण पेपर डिस्कस कसा करायला गेलो तर गेला काय असणार बघा, किंवा एक 100 मीटरची किंवा 400 काय मीटरची जर का त्यांनी काय केली समजा रेस जर लावली तर रेग्युलर त्याच्यामध्ये आता काय असणार जर त्यांचा टाइम म्हणजे पिरियड असणार, सुट्टी राईट ना. वगैरे त्या टाइम पडली पिरियड तर मध्ये त्यांचा ऑनलाईन होतोय. करते आता समजा हे इमेजिन करा असं जर का एक 100 मीटरची जर का रेस लावली, किती वेळ लागतो त्याला, 20 सेकंद लागतोय. आता 20 सेकंद हे त्याचं नॉर्मल ऍव्हरेज आहे. बट ज्यावेळी त्याने काय केलं माहिती आहे का, की अशा टाईपचे कॅनॅबिनॉइड्स घेतले, देन त्यानंतर काय असेल त्याची कार्डिओस्क्युलर ऍक्टिव्हिटी एकदम काय झाली की स्टिम्युलेट झाली, ब्रेनचे सगळे रिसेप्टर स्टिम्युलेट झालेत. तर त्याच्यामध्ये मला सांगा हार्मोनचं सिक्रेशन फास्ट होणार आहे, बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होणार आहे. भरपूर आहे. फास्ट झालं स्पीड कमी होणार का 5:30 वाढणार आहे? होतील. वाढणार. मग मला सांगा 100 मीटरसाठी ज्याला 20 सेकंद लागत होते, असं आता वाटतं ते टाइम वाढणार का कमी होणार? पैसे भरले कमी होणार. पप्पाने म्हणजे तेवढे 30 तरी रेस मार्क्स 12 आणले सेकंदामध्ये, पाहिजे 10 सेकंदामध्ये, 15 चांगलं सेकंदामध्ये कव्हर करताना लागावं. बघायला भेटणार आहे. आता अशा केसेसमध्ये काही स्पेसिफिकली नाही जे त्याच्यात तुमचे असतं. स्पोर्ट पर्सन असणार आहे त्यांना लिटरली बेसिकली काय केलं माहिती का, पकडलं गेलं. सगळं त्यांना म्हणजे असं त्यांचे जे इन्क्लूड बॉडीचं करूनच टेस्टिंग केलं एक गेलं. आता पॅकेज मला सांगा इन सांगितलं जनरल मध्ये सारखं केलं ड्रग्सला जर मला त्यांनी. आयडेंटिफाय करायचं असेल तर अशा बेसिकली स्पोर्टचं तुम्ही कोणतं सॅम्पल घ्यायला पाहिजे? हा, ब्लड किंवा इन जनरल मध्ये काय असणार करायला तुमचं युरिन, लागतंय. राईट ना. आपण ते इन जनरल मध्ये झाल्यावर कॅनाबिनॉइड्स या टाईपचे जे स्पेसिफिक डोपिंग टेस्ट काय सांगितलं आठवते का नाही तुम्हाला? अरे कार्ट्यानो कसं जाईल काय एक्सक्रिशनच्या टॉपिक पेपर मध्ये मी आता तुम्हाला सांगितलेलं ज्यावेळी युरिन पासआउट होतं त्या युरिन मध्ये तुम्हाला हार्मोन असणार आहेत, अदर फॅक्टर्स येणार आहेत, प्लस त्याच्यामध्ये ड्रग्स पण जाताना बघायला भेटणार आहेत, पिगमेंटेशन पण येताना बघायला भेटणार आहे. सो ड्रग्सचं पंपाजवळ आयडेंटिफिकेशन येणार. करण्यासाठी आपण एक डुपिंग टेस्ट बेसिकली परफॉर्म केली हा. जाते, राईट ना. मी ज्याच्यामध्ये पण त्यांना आपण स्पोर्ट्स पर्सनला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्यांनी ड्रग्स घेतलेत की नाही हे चेकआउट करू शकतो. एखादा जर का पर्सनला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय जर झाला की ड्रग्स घेतले होते तर इमिजिएटली त्याचे बॅन होताना बघायला भेटतात. ऑलिम्पिकमध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स झाले, खूप सारे एक्झाम्पल ज्यांनी काय केलं होतं की बेसिकली बिफोर द बेसिकली स्पोर्ट परफॉर्मन्स त्यांना द्यायचा होता त्यावेळी त्यांनी ड्रग्स घेतलेत, गेलेत आणि त्यानंतर काय असणार की त्यांची ऍक्टिव्हिटी ती परफॉर्म होताना बघायला भेटली. त्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन झालं, इमिजिएटली आयडेंटिफाय होताना बघायला भेटणार आहे. आता सर्टन टाइम नंतर पण काय होतं बाळांनो बघायला भेटणार आहे बघा, तुमची जर का मॅच असेल त्या मॅच मध्ये जर का तुम्हाला बिफोर द काय असणार आहे एका मॅचच्या अगोदर म्हणजे उद्या मॅच जर का तुमची तब्येत खराब जर झाली तर तब्येत खराब झाल्यानंतर तुम्ही काय माहिती का सिंपल बेसिक मेडिसिन घेता, बेसिक मेडिसिन घेता. आता बेसिक मेडिसिनचा जो कंपाऊंड असणार ड्रगचा कंपाऊंड तुमच्या युरिन मध्ये पण राहताना बघायला भेटणार आहे. आणि त्या युरिन मध्ये जर काही ड्रग जर सापडले तुम्हाला बॅन होताना बघायला भेटणार. म्हणजे तुम्ही कसल्या प्रकारचे ड्रग्स नाही घेतलेले अशा टाईपचे, बट बेसिक मेडिसिन घेतल्यामुळे पण काय असणार आहे तुम्हाला त्याचं आयडेंटिफिकेशन नाही झालं, जस्टिफिकेशन नाही जर झालं, ऑलिम्पिक मधून तुम्हाला बॅन आहे, पुढच्या ऑलिम्पिक तुम्हाला खेळताच येत नाही. मग एक जर का ऑलिम्पिक समजा 3 जरी ऑलिम्पिक तुमच्या जर स्किप झाल्यात, तुम्हाला माहिती किती वर्ष गेले? 4 तरी 12 वर्ष तुमची गेली, कारण की एक ऑलिम्पिक 4 वर्षानंतर होते बाळा. 12 वर्ष. आता जर का तुम्ही 25 वर्षाचे असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही अटकला तर पुढचे 12 वर्ष स्किप झाले ना तुमचे. 37-48 च्या मध्ये तुम्ही मला सांगा काय ऑलिम्पिक मध्ये परत एंट्री मारू शकणार आहे? सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो अशा टाईपचे बेसिकली काही स्पोर्ट पर्सन असतात की जे स्वतःला काही ना काहीतरी अशा पॉईंट मध्ये अटकताना बघायला भेटणार आहे. सो हे माहित असणं गरजेचं आहे. सो दिस आर दी सम प्लांट्स ऑफ काय असणार आहे, येस कॅनॅबिस साठीचं एक लीफ फ्लॅग स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. आणि दुसरं तिथं काय असणार त्याचं केमिकल स्ट्रक्चर आहे कोणाचं, येस तुमच्या ड्रग्स मध्ये बघायला भेटणार आहेत या कॅनाबेड मोलिक्युलचं. तर यामध्ये एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर बघा तुम्ही कधी म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर स्टडी केलं असेल तर हे जे ग्रुप आहे ह्या ग्रुपला तुम्ही एक नेमिंग करता, कोणाला माहिती आहे का रे? ज्यावेळी एका बेन्झिन रिंगला OH ग्रुप अटॅच झाला असतो त्याला तुम्ही काय म्हणता? दिस इज राईट आन्सर. फेनॉल.
काय म्हणतो? फेनॉल. इट्स अन फेनॉलिक स्ट्रक्चर. त्यांना टोन घ्या. फेनॉल बनताना बघायला भेटणार आहे. OH ग्रुप ज्यावेळी बाइंड होतो, म्हणजे जे कॅनॅबिनॉइड्स असणार आहेत, त्यांचे कॉमनली जे स्ट्रक्चर बनणार आहे, ते कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत? फेनॉलिक इन नेचरमध्ये असणार. क्वेश्चन जर विचारला गेला, आयडेंटिफाय द ड्रग्स विच आर द फेनॉलिक इन नेचर, तर आन्सर काय असणार आहे? कॅनॅबिनॉइड्स. ध्यानात राहील? काय असणार आहे आपले? कॅनॅबिनॉइड्स. इतकं सिम्पल साधा कंटेंट दिला मला. बट जर का तुम्हाला आयडेंटिफिकेशन करतात, दोन फक्त डायग्राम दिल्यात. एकामध्ये बेसिकली जर मॉर्फिन मध्ये भेटते तर 2 OH ग्रुप आहेत, एक CH3 ग्रुप आहे. राईट ना? बट कुठे कोणता बेसिकली बाइंड झाले हे माहित असायला पाहिजे. आणि इकडे काय असणार एक फेनॉल ग्रुप येताना बघायला भेटणार. सिंपल फॉर्म मध्ये डायग्रामॅटिकली तुम्ही रिप्रेझेंटेशन करून घेऊ शकता. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं हे ड्रग्स तुम्हाला डेफिनेटली एक्झामला काय केले जाणार की विचारताना बघायला भेटणार आहे. नाव द लास्ट कॅटेगरी काय असणार कोका अल्कलॉइड्स. कमॉन काय असणार आहेत? कोका अल्कलॉइड्स. पहिला कोणता बघितला? ओपिओइड. काय बघितला पहिला? ओपिओइड. सेकंड कॅनॅबिनॉइड्स अँड लास्ट वन कोका अल्कलॉइड्स. आता कोका अल्कलॉइड जर आपण डिस्कस करायला गेलो तर डेफिनेटली यांच्यामध्ये जे एक्झाम्पल येणार आहे बट काय असणार आहे? कोकीन. कमॉन काय असणार आहे? कोकीन. हिरोईन, कोकीन तुम्ही बेसिकली ऐकलं असणार. सिमिलर केसमध्ये कॉमनली कॉल्ड काय असणार आहे? कोक और काय असणार आहे? क्रॅक. आता इन जनरल मध्ये जर सांगायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, कोकीन जसं हिरोईन आहे तसं कोकीन आहे. बट हिरोईनला ज्यावेळी बेसिकली आपण बनवताना की इंटरमिडिएट कंपाऊंड बनला कोण? स्मॅक. तसाच कोकीनला बनवत असताना एक इंटरमिडिएट कंपाऊंड बनतो क्रॅक. समजलं काय म्हटलं मी ते? हिरोईनला बनवताना काय बनला? कोकीनला बनवताना दॅट्स इट. बाकी वेगळं तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काही करायची गरज नाही. हा पण एक टाईपचा इंटरमिडिएट कंपाऊंडच बघायला भेटणार आहे. हा पण एक बेसिकली सिडेटिव्ह फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. बॉडीमध्ये बेसिकली लेस ऍक्टिव्हिटी तुम्हाला एक इन जनरल मध्ये आपण डिस्कस करून घेऊ शकतो. करेक्ट? अशा येणार प्रॉपर्टीज मी तुम्हाला याच्यामध्ये सेपरेटली सांगून देईन, त्यावेळी तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? याचा सोर्स जो बघायला भेटणार आहे, एका प्लांटचे बेसिकली नाव दिले एरिथ्रोझायलम कोका. काय असणार आहे? एरिथ्रोझायलम कोका नावाचा बेसिकली काय असणार आहे? प्लांट तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. नेटिव्ह फ्रॉम द काय असणार आहे? साऊथ आफ्रिका. राईट ना? साऊथ आफ्रिका. आणि कोण आहे? इन जनरल मध्ये साऊथ आफ्रिका आफ्रिका आपण बोलत असतो, तुम्हाला फसवलं जाणार इथं बाळांनो. काय असणार आहेत? साऊथ अमेरिका दिलेले आहेत. एक बेसिकली काय असणार आहे, याची पण एक बॅकग्राऊंडची एक स्टोरी होती. काही हंटर्स कुठे गेले होते? साऊथ अमेरिकेमध्ये बेसिकली हंटिंग करायला चालू होते. त्यांना काही खायला प्यायला भेटलं नाही. राईट ना? आणि त्यानंतर त्यांची बॉडी पण कशी झाली, ती क्षीण झालेली. त्याच्यामध्ये एनर्जीचं नाव काय कंडिशनच राहिली नव्हती. आता अशा सिच्युएशन मध्ये भूक लागल्यानंतर त्याने आजूबाजूला जो काय पाला पाचोळा भेटला ते खायला चालू केला. आणि ते पाला पाचोळा खाता खाता त्यांना एक प्लांट कुठे भेटलं? एरिथ्रोझायलम कोका. त्याची पण त्यांनी पानं खाऊन टाकली. आता पानं खाल्ल्यानंतर ना त्यांच्या बॉडीमध्ये ज्यावेळी हे स्पेसिफिकली इरिथ्रोझायलम कोकाचे प्लांट्स और लिव्स बॉडीमध्ये एंटर केले, इमिजिएटली त्यांच्या बॉडीमध्ये काय झालं की मोड ऑफ ऍक्शन न्यूरो ट्रान्समीटर वरती काय असणार तुमचे ऍक्शन होताना बघायला भेटणार आहे. इथून काय झालं बघा, इंटरफिअर विथ काय असणार ट्रान्सपोर्ट ऑफ डोपामाइन. राईट ना? आता इन जनरल मध्ये डोपामाइनचं फंक्शन काय असतं बाळांनो माहिती का? आपल्या बॉडीमध्ये इन जनरल मध्ये जो हॅपीनेस येण्यासाठी किंवा बॉडीची ऍक्टिव्हिटी मेंटेन करून ठेवण्यासाठी काय असणार आहे माहिती का? डोपामाइन तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. जेव्हा कधी तुम्ही हॅपी मूड मध्ये असणार, काहीतरी ऍक्टिव्हिटी करतायत, राईट ना? गाणे ऐकायला लागलं, भारी वाटलं, डोपामाइन रिलीज. राईट ना? देन त्यानंतर पसंदीदा पर्सन, मर्द आणि औरत बरोबर जरा टाइम जर स्पेंड केला तर जो हॅपीनेस येतो कोणामुळं? डोपामाइन मुळे. राईट ना? एखादी आवडती गोष्ट जर खाल्ली, त्यानं जर सॅटिस्फॅक्शन भेटलं, हॅपीनेस आला, तर कशामुळे येणार आहे तुम्हाला? डोपामाइन मुळे. पण आता इमेजिन करा, जोपर्यंत डोपामाइन रिलीज होतो तोपर्यंत तुम्ही हॅपी आहात. पण मला सांगा, यानंतर कंटिन्युअस तुम्ही हॅपी राहता का रे? नाही ना. एखादं जर का आवडीचं फूड जर का तुम्ही खायला लागला, सर्टन टाइमला तुम्ही हॅपी व्हाल. बट तास 2 तासानंतर परत तुम्ही हॅपी नाही होते. बिकॉज ऑफ व्हॉट? रिव्हर्स बॅक ऑफ काय असणार? डोपामाइन फ्रॉम द काय असणार? रिसेप्टर. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदम रिलॅक्स स्टेट मध्ये येताय. राईट ना? ही कंडिशन असणार आहे. बट सिच्युएशन अशी होती, ज्यावेळी कोकीन येतो, त्यावेळी कोकीन काय करतो माहितीये का? रिसेप्टर ऑफ काय असणार? डोपामाइनचे जे आपल्याला रिव्हर्स करण्यासाठी मदत करत असतं ना, त्या रिसेप्टरलाच ब्लॉक करून टाकलं. आता मला सांगा, रिसेप्टर जर का ब्लॉक झाला तर त्याच्यामध्ये कोकीन सॉरी डोपामाइन रिव्हर्स होणार आहे का? नाही. म्हणजे कोकीन सॉरी डोपामाइन ऍज इट इज तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होत राहणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये काय असणार आहे? हॅपी मूड मध्येच राहणार आहात. कंटिन्युअस हॅपी हॅपी उगाच येड्यासारखं हसत राहायचं. वेड्यासारखं काहीतरी ऍक्टिव्हिटी करत बसायचं. बिकॉज ऑफ व्हॉट? कोकीन. तरी कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. सो कधी कधी अशी जर का तुमच्या रूम मध्ये खोल्यासारखं कोणी हसत असेल तर त्याला सांगा, आहेत ना? भरपूर आहेत ना? तर समजून घ्या त्यांच्यामध्ये वेड्यासारखं काय रिलीज व्हायला लागलंय? डोपामाइन. त्याला सांगायचं थांब जरा, तुझ्या हार्मोनला कंट्रोल कर, डोपामाइन जरा कमी होते तुझ्या बॉडीमध्ये. राईट ना? तर अशा काही केसेस होताना बघायला भेटणार आहेत. फ्लो काय असणार आहे? स्नॉटिंग करण्यासाठी कोकिंग बेसिकली तुम्ही बघितलं असेल, पावडरी फॉर्म मध्ये जाताना बघायला व्हाईट कलरची या स्नोटिंग करा. तरी त्याचं मेकॅनिझम इथं मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. सो या प्रॉपर्टीजला काय केलंय माहिती का? इथं इन्क्लूड करून टाकलेत. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? जी प्रॉपर्टी बघा इथं अशी
कंडिशन काय होते बघा, मेकॅनिझम तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. इन जनरल मध्ये इथं सिनॅप्टिक वेसिकल बघायला भेटणार आहे आणि सिनॅप्टिक वेसिकल मध्ये इथे जे तुमचं न्यूरो ट्रान्समीटर येताना बघायला भेटणार आहे ते कोण असणार आहे? इन जनरल मध्ये तुम्हाला डोपामाइन येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? डोपामाइन. अंडरस्टँड होते? कंडिशन काय झाली? डोपामाइन तुम्ही घेणार आहे. तुम्ही हॅप्पी झाला ना, तर हॅप्पी होत असताना न्यूरो ट्रान्समीटर अल्टिमेटली इथून कॅल्शियमची एक बेसिकली ऍक्शन व्हायची. मी तुम्हाला याचं मेकॅनिझम सांगितलेलं बाळांनो. मी तुम्हाला 2 टाईपचे बेसिकली सिनॅप्स शिकवले आहेत. पहिला इलेक्ट्रिकल आणि दुसरा सांगा हा कोणता आहे? केमिकल आहे का इलेक्ट्रिकल आहे? केमिकल आहे ना? तर केमिकल याच्यामध्ये आपण कोणता घेतला मला सांगा? डोपामाइन. आणि मी तुम्हाला 2 टाईपचे न्यूरो ट्रान्समीटर पण मेनली मेन्शन केलेले आहेत. एक्सायटेटरी आणि इनिबिटरी. तर हा कुठला डोपामाइन? हा? काय आठवते का नाही तुम्हाला? हा? इथं या कंडिशन मध्ये कसं असणार आहे माहिती आहे का, की जे तुम्हाला एक्झाम्पल मेनली इन्क्लूड करून टाकले न्यूरो ट्रान्समीटर मध्ये. एक्सायटेटर मध्ये ऍसिटाइल कोलिन आपण घेतलेलं आणि इनिबिटरी मध्ये आपण डोपामाइन, सेरोटोनिन आणि एक घेतला होता गाबा. गाबाचं नाव आठवतंय? गामा अमायनो ब्युटॅरिक ऍसिड. अरे काय सांगलेलं कळलं? पुढचं पाठ आणि मागचं सगळं सपाट करून बसलेत कार्टी. ठीक आहे, रिवाइज करा. अदरवाईज तुम्ही सगळं विसरून जा. तर या केसमध्ये काय असणार आहे माहिती आहे, एक्साइटेड कंडिशन मध्ये किंवा बेसिकली तुम्हाला हॅपीनेस जो मूड येणार आहे, तर त्या केसमध्ये डोपामाइन काय असणार? रिलीज होणार आहे. आता डोपामाइन रिलीज झाल्यानंतर डोपामाइनचे काय असणार? ते रिसेप्टर येताना बघायला भेटणार आहेत. हे रिसेप्टर ऍक्च्युली काय करणार आहेत माहिती आहे का, की त्यांना रिसिव्ह करायला इकडून पुढे सिग्नल पुढे पास होताना बघायला भेटणार आहेत. त्यामुळे तुमचा हॅपीनेस इथं काय असणार? हॅपी मूड मध्ये तुम्ही जाताना बघायला भेटणार आहे. ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून घेतोय. पण आता सिच्युएशन काय चाललंय बघा. अगर त्या पर्सन बॉडीमध्ये काय घेतलं, समजा कोकिन जर घेतलं, तर कोकिन काय करतं बाळांनो? सिंपल साधी गोष्ट आहे. तुम्ही हॅपी मूड मधून पुन्हा रिलॅक्स मध्ये गेलात, तर पुन्हा हे न्यूरो ट्रान्समीटर काय करतं? रिव्हर्स बॅक होताना बघायला भेटणार आहे. काय होणार आहे? रिव्हर्स बॅक होताना बघायला भेटणार आहे. हे नॉर्मल स्टेट मध्ये असणार आहे. बट ज्यावेळी एखादा पर्सन कोकिन घेतो ना, कोकिन घेतल्यानंतर त्याचा हा जो रिसेप्टर असणार तोच इथं ब्लॉक होताना बघायला भेटणार आहे. असं काय असणार आहे? तर तुम्हाला ब्लॉक होताना बघायला भेटणार आहे. आता जर का कोकिन तुमच्या त्या डोपामाइनच्या रिसेप्टरवरती जर ब्लॉक झालं, तर मला सांगा हे काय डोपामाइन असणार आहे? हॅपीनेस परत झाल्यानंतर ना ते रिव्हर्स व्हायला तर प्रयत्न करणार आहे, पण ते आतमध्ये परत येणार आहे का? नाही. म्हणजे याच रिजन मध्ये कंटिन्युअस सिक्रेशन कोणाचं चालू राहणार तुम्हाला? डोपामाइनचं. मग तो पर्सन नॉर्मल स्टेट मध्ये येणार आहे का? उगाच हसत राहणार आहे वेड्यासारखा. तरी कंडिशन अशी क्रिएट केली जाणार आहे. सो इंटरफिअर विथ काय असणार आहे? कोकिन विथ न्यूरो ट्रान्समीटर डोपामाइन मध्ये याचं इंटरफिअर करताना बघायला भेटतं. ही सिंपल साधी गोष्ट काय करते त्याच्यामध्ये मेनली माहिती सुद्धा. सो दिस आर दिस काय असणार आहे? प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून देतात. आता जेव्हा कधी एखादा पर्सन काय घेतो? कोकिन घेतो. तर कोकिन मध्ये त्याचे सिम्पटम्स काय असणार आहेत बघा. पोटेंट स्टिम्युलेटिंग काय असणार आहे? ऍक्शन सेंट्रल नर्वस सिस्टम सीएनएस ला बेसिकली काय असणार आहे? इनिबिट करता म्हणजे सुरुवात करून देताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार कंडिशन येताना बघायला इफोरिया. इफोरियाचं केस म्हणजे काय म्हणते माहिती आहे का? जनरल एक आपण बेसिकली स्वतःला कुठल्या कंडिशन मध्ये समजतो माहिती आहे का? तारो के शहर में. तुम्ही एक रिसेंटली गाणं आलं होतं बघा, त्यांनी हा कक्करचं. चलने चले हम तारो के शहर में. हायस कुठं बाया तू? जमिनीवर. आणि जायचं हिला कुठं? तारो के शहर में. राईट ना? तर हे जी बेसिकली कंडिशन बघायला भेटणार आहे, ही जी इमॅजिनेशन असते, राईट ना? इमॅजिनेशन की मला तिकडे जायचंय. इफोरिया कंडिशन याला मेनली मेन्शन करते. इमॅजिनेशन एवढी हाय लेवलची असते की बास रे बास. राईट ना? असन तसन तसन असं, राईट ना? लय चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला बेसिकली बघायला भेटणार आहेत. इमॅजिनेशन अलग लेवलचं. राईट ना? हाय तर आपण इथं, बट बेसिकली मी असं करू, मग मी तसं करू, माझं हे असेल, मग ते असेल. हाय कुठं? एकदम लोअर लेवलला. पण विचार कुठे मोठे मोठे असतात ना, तर समजून घ्या कोणत्या स्टेटमध्ये गेला तो? इफोरियाच्या स्टेटमध्ये असणार आहे. फर्दर काय मेनली मेन्शन करून दिलंय? इन्क्रीज काय असणार आहे? एनर्जी कंडिशन पण येताना बघायला भेटणार आहेत. कारण की हे जे तुमचे कोण असणार आहे? इरिथ्रोझायलम कोका. राईट ना? जे प्लांट असतात त्याचे जे लिव्हज असणार आहेत, आपल्या बॉडीमध्ये जनरली एक स्टिम्युलेटर म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार. स्टिम्युलेट करतात बॉडीला. त्यामुळे बॉडी खूप फास्ट वर्किंग करताना बघायला भेटणार आहे. सो दीज आर दी सम प्रॉपर्टीज. एक्सेसिव्ह डोस जो असणार तो काय कॉज करणार आहे? हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशनचं मिनिंग समजतं ना? अंधारात बेसिकली तुम्हाला काय होतं माहिती आहे? एक दोरी दिसते. तुम्ही काय इमॅजिन करता? साप आहे. काय? साप आहे. मस्तपैकी तुम्ही समर सीझन मध्ये कुठे ना कुठे त्याची ट्रिप करायला जात असतात, राईट ना? तर होल तुम्हाला बेसिकली रोड वरती मध्येच कुठेतरी पाणी असं बेसिकली तरताना बघायला भेटणार, राईट ना? पाणी असं सगळं पण तिथे ते आहे का? नाही. हॅल्युसिनेशन झालेलं आहे, राईट ना? कधी कधी असं वाटतं की तुम्ही काय घरामध्ये एकटेच बसलेले आहेत, बट असं वाटतं की भूत आलं का काय माझ्या बाजूला. हॅल्युसिनेशन. तर दीज आर दी सम प्रॉपर्टीज ऑफ काय असणार आहे? हॅल्युसिनेशन ड्रग्स. हे कोणामुळे होणार आहे? कोका अल्कल सॉरी इरिथ्रोझायलम कोका. पण कोका अल्कलॉइड बेसिकली ड्रग्स मुळे होताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टीज समजतात बाळांनो? तर 3 टाइपचे आपण काय केलेत की बेसिकली ड्रग्स डिस्कस केलेत. फर्स्ट वन इज व्हॉट? येस, ओपिओइड्स. सेकंड त्यानंतर ना कॅनॅबिनॉइड्स आणि लास्ट वन इज अ कोका अल्कलॉइड्स. अजून याच्यामध्ये काय बेसिकली एक्झाम्पल दिले. जस्ट लाईक एक्झाम्पल घ्यायचं कोणाचं असणार आहे? ततुरा. कोणतं असणार आहे? ततुरा. आता रिच्युअल मध्ये, रिच्युअल काही केसेस मध्ये आपण बघतो का सेरेमनी जे असणार आहेत, रिच्युअल्स असणार आहेत, त्याच्यामध्ये बघा ना आपण
शिवची नाही धतुराचं फ्लावरच आपण ऑफर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. बट हे धतुराचं फ्लावर चुकून पण स्मेल घ्यायला जायचं नाही, तिथं झिंगून खाली पडाल का. तिथं तुमच्याला बेसिकली धतुरामध्ये एक प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे, कोणती असणार आहे, हॅल्युसिनेशन. ऍट्रोपा बेलडोना अँड काय असणार आहे, दत्तुरा. तर या दोन टाईपचे बेसिकली प्लांट दिलेत, कोणता, ऍट्रोपा बेलडोना, राईट ना. सो कॅटेगरी सिम्पल दे, काय लिहायचंय, हॅल्युसिनेशन. आणि हॅल्युसिनेशन इज कॉस्ड बाय द दोन प्लांटची नावं टाका, पहिलं दत्तुरा आणि दुसरं ऍट्रोपा बेलडोना. त्यानंतर राहतील सिम्पल साधा एनसेटीने काय केलं माहिती कॅटेगरी तुम्हाला देऊन टाकलेत, तिला ऍज इट इज बेसिकली काय करायचं मेनली मेन्शन करून ठेवा. काही केसेसमध्ये आपण याचा मेडिसिन पर्पज रिच्युअल पर्सन म्हणून रिच्युअल ऍक्टिव्हिटीसाठी आपण युज करतो. बट कधी कधी काय होतं की यांच्यामुळं फोक मेडिसिनचं मिनिंग समजते बाळानो. फोक मेडिसिन, फोक सॉन्ग तुम्ही कधी ऐकलेत का. अरे फोक सॉन्ग काय असतात की पारंपरिक जी गाणं असतात ना, राईट ना. गावाकडे बघा लोक काय करतात, शेतीला बेसिकली धान्य असतात काढताना बेसिकली काही गाणी गाताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. और तुम्ही बघा, अरे आपण हे नाही काय करते गणपती दिवशी म्हणजे झिम्मा फुगडीला गाणी म्हणत असतो. फोक मेडिसिन, फोक काय असणार, सॉन्ग असणार, सिमिलर मेडिसिन नाही ते. ऍक्च्युली जर बघितलं का नाही तर एक टाईपचं ते एक मेडिसिन टाईप मध्येच आहे. आजकालची गाणी ऐकून आपल्याला मेडिसिन चिल नाही फील होत आहे, राईट ना. अरिजित सिंग बाबाची जर का गाणी ऐकली तर एकदम सिडेटिव्ह कंडिशन मध्ये जातोय. ब्रेकअप ज्याचा झाला नाही त्याला पण फिलिंग येते राहू, राईट ना, माझा ब्रेकअपच झाला, राईट ना. आणि त्यात जर का आपण बेसिकली बादशाह नाहीतर काय हनी सिंग यांची गाणी ऐकली तर कानामध्ये असं वाटतं जणू काही कोणीतरी एकदम टॉक्झिन काहीतरी बेसिकली सिक्रेट केल्यासारखं फिलिंग येते, राईट ना. आणि काही धाड धूड धाड बेसिकली गाणी असले ऐकल्यानंतर काय होणार आहे. सो ती काही बेसिकली चिलिंग वाली नाहीये. बट पूर्वीची जी गाणी असतात त्यांच्यामध्ये काहीतरी टेस्ट असायचे, राईट ना. आज पण रेट्रो सॉन्ग तुम्ही जर ऐकलेत ना, एकदम फिलिंग जबरदस्त आहे. आता तुम्ही झेंजे आहे त्यामुळे मला वाटत नाही तुम्ही ऐकत असाल, राईट ना. काय तुम्ही ऐकता का नाही ते मला माहित नाही, बट तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खरंच भारी एकदम बेसिकली फिलिंग दिलं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, काय असे ड्रग्स दिलेत. इन्सोमेनिया तुम्ही कंडिशन ऐकली का रे बाळून कधी, इन्सोमेनिया. इन्सोमेनिया अशी स्टेट असते की ज्या पर्सनला झोपच येत नाही, काय येत नाही, झोप येत नाही. तर अशा टाईपचे जे बेसिकली पेशंट असतात, कोण, पेशंट. तर त्या पेशंटला इन्सोमेनियाच्या केस लवर लवेरिया झालाय, जाऊ दे, मलेरिया झाला ना झाला, लवेरिया झाला, राईट ना. तर अशा केसमध्ये रात्रभर काय करायचं, टाकटूक करत बसायचं रात्री 1 2 3 वाजेपर्यंत, आणि कशाचं झोपण कशाचं काय, राईट ना. मग दिवसा झोपा काढायच्या सगळ्या. तर अशा केसमध्ये जे पर्सन असणार आहेत, किंवा बघा आयटी वाले पर्सन जनरली घ्यायचं म्हटलं तर नाईट शिफ्ट आली विषय संपला. और इव्हन काय असणार आहे, जे खूप टेन्शन आणि डिप्रेशन मध्ये, एस्पेशली लोन वाले, राईट ना, भयानक लोन, लाखो रुपयाचं, हजारो लाखो करोडो रुपयाचं लोन घ्यायचं, रात्रभर झोप लागणार झाली, कोण याचं फेडणार. त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट समजून घ्या, लोन घ्यायला अजिबात जाऊ नका. एक वेळ नेकलेस घेतला नाही तरी चालन, पण त्या बाबाला अजिबात सांगतोय लोन घ्यायला लावलं का नाही समजून घ्या, त्याची लाईफ तर बर्बाद होणार आहे, तुमची पण बेसिक लाईफ बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे अजिबात लोन घ्यायचं नाही, राईट ना. लोनच्या भानगडीत पडू नका रे. सिंपल साधी लाईफ जितकी जगाल तिकडे भारी आहे. सिंपल साधी लाईफ जगण्यासाठी काय पाहिजे मला सांगा, 1 एकर जमीन बास. सिंपल साधी लाईफ जगण्यासाठी 1 एकर जमीन मोर दॅन सफिशियंट आहे, राईट ना. तर 1 एकरची स्टोरी माहिती आहे ना सगळ्यांना. हा, तर 1 एकर किती आहे बाबा. तू इकडे बसशील नीट करत, तिकडे पप्पा सगळे 1 एकर गायब करून टाकतील, काय नाही ना. हो, 1 एकर तरी ठेवा. तर या केसमध्ये मला काय म्हणायचं, अशी लोक जे असणार, शेतकऱ्याला असं कधी झालं का रे, कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही ऐकले का, इन्सोमेनिया झालाय, झोप लागत नाही. नाही, असं काय नसतं, रिलॅक्स मूड मध्ये असते. दुपारी मस्त काम दाम करायचं, वावरातच मस्तपैकी द्यायचे आणून खाऊन मस्तपैकी, राईट ना. टेन्शन नाही. संध्याकाळी आलं, खाऊन पिऊन झालं, मस्तपैकी झोपी जायचं, सकाळी 4 5 वाजता उठायचं आणि परत शेतात गेलं, राईट ना. आयटी वाल्यांना लय प्रॉब्लेम होतोय बाबा. एवढा पैसा कमवत असतात पण झोपायला टाइमच नसतोय आणि झोपच लागत नाहीत. मग अशा पेशंटला आपण काय करतो माहिती का, काही बेसिकली ड्रग्स देतो. पहिला आहे बार्बिट्युरेट्स. बार्बी, अरे बार्बीच आहे ना हे. बार्बिट्युरेट्स म्हणणार आहेत ना, बार्बी नावाची एक डॉल आहे माहिती आहे ना, तुमच्या आवडीची. मला माहिती आहे तुम्हाला बार्बी, बार्बी आवडत असेल ना असेल, मग ते जी अॅनाबेला तर नक्की आवडत असणार आहे, राईट ना. भूताची बे, भूतांना भूतच आवडणार रे, घ्या. अँपेटेमाइन्स. काय असणार आहे, अँपेटेमाइन्स. अरे पहिलं नाव काय, बार्बी टू रेट्स, राईट ना. बार्बी टू झोप. बार्बी टू रेट्स. सेकंड काय असणार आहे, अँफेटेमाइन्स. काय म्हणणार आहे, अँफेटेमाइन्स. लास्ट वन इज बेन्झो डाय ॲझेप्सिन. काय म्हणणार आहे, बेन्झो डाय ॲझेप्सिन. ध्यानात राहतील, पहिला बार्बी टू रेट्स, सेकंड, अरे ऐका रे, व्यवस्थित पहिल्यांदा प्रोनाऊन्सिएशन ऐका आणि त्यानंतर तुम्हालाच बोलायचं ते, मला काय तिथं काय झालंय माझं. बार्बी टू रेट्स, सेकंड अँफेटेमाइन्स, then benzodiazepine. ध्यानात राहतील हे 3 ड्रग्स.
राईट ना. त्यांना प्रॉपर ध्यानात ठेवा. इन जनरल मध्ये काय सांगितलंय बघा, ज्या पर्सनला काय झालंय इन्सोमेनिया, राईट ना, इन्सोमेनियाचा शिकार असतात बघा. ध्यानात ठेवून घ्या. तर या केसमध्ये आपण त्यांना देतो. और कधी कधी एखादा पर्सन कोणत्या स्टेटमध्ये गेलाय मेंटली, तुम्ही सगळ्यांनी घेत जावं बरं का. लाईक काय असणार डिप्रेशन बेसिकली कंडिशन मध्ये असणार, मेंटली जे बेसिकली डिसीज कंडिशन येईल, राईट ना, डोक्यातनं गेलेले असतात. हा ना, तर कृपया करून घेत जावा. शॉट लागल्यानंतर करता ना तुम्ही असं डिप्रेशन, हो बाबा मार्क्स नाही आलं डिप्रेशन आलंय, अरे डिप्रेशन गेल्यानंतर ना तुम्ही असं जर का घेतलं तर तुम्ही याच्यावरती डिपेंड राहाल. तुम्हाला माहिती आहे ना, झोपेच्या गोळ्या घेण्यासाठी लोक डिपेंड राहतात. पहिल्यांदा गोळीचा डोस किती असतोय, एक, त्यानंतर ना दोन, मग तीन, मग चार, पाच सहा गोळ्या जोपर्यंत खात नाही तोपर्यंत झोपच लागत नाही. एक दिवशी असा होतो की डब्बाच बेसिकली पोटात सगळा जातो, तो डब्बा पोटात जातो आणि तो पर्सन वर जातो मग, राईट ना. त्यानंतर तो पर्सन बेसिकली जागताना परत बघायला भेटणार नाही. हा, काय म्हणायचं तुला ए पोरे, हॉस्पिटलमध्ये नाही वर जातो, नाही हॉस्पिटलमध्ये नाही जात, तिथं जातो तो बेडवरूनच डायरेक्टली. ते मधला इंटरमिडिएट तसा कन्सेप्ट नसतोय, राईट ना. तर अशा केसेसमध्ये काय होणार माहिती का, इश्यू क्रिएट होऊ शकतात. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार दिस काइंड ऑफ सम ड्रग्स, राईट ना. या टाइपचे मेनली मेन्शन करून दिलेत. बाकी दारू कशी असते, कशी प्यायची असते ती उद्याच्या क्लासमध्ये आपण बघू. कळलं का इथपर्यंत, समजलंय? सो एनसीटीचा आपण 142 आणि 140